भक्तिशास्त्री भगवद्गीताचा अध्ययन आपण सुरुवात करत आहोत. माझी अशी आशा आहे की तुम्ही ऑलरेडी एक पुस्तक शिकले कोर्सहून. हा प्रभूजी. ईशोपनिषद ना? हो. उत्तम. तर सुरुवात करायच्या वेळी मी विचार केला की जे किती भक्त आहेत, मला ते 40-41 भक्त आहेत ना टोटल, तर अजून पूर्ण जॉईन पण नाही झाले टोटल. तर आपण थोडी प्रस्ताव ह्याच्यासारखं करू. मला तुम्हाला सगळ्यांना जाणायचं आहे थोडंसं. तुमचे नावं तर दिसत आहे आणि तुम्ही सगळे एकाच ठिकाणचे येते. अरे येवला असं नाव आहे बॅचचं, तर सगळे येवल्याचेच आहेत का काय असं काय? हो प्रभूजी. येवला मंदिराशी कनेक्टेड जे भक्त आहे तर हा त्यांची हा. स्वतंत्र बॅच आहे. आणि यात काही पुण्याचे पण भक्त आहे ऍड झाले. बर बर. तर जास्त येवल्याचे भक्त आहेत म्हणजे जागाही फिक्सच आहे. हो. चांगली गोष्ट आहे. आणि नाशिकहून येतात का तिथे प्रचार करायला पण? हो प्रभूजी, इथे एक सेंटर आहे. हा. नाशिकशी मंदिराशी हो कनेक्टेड आहे काय वेगळं आहे? हो हो. नाशिकची एक्सटेन्शन सेंटर आहे. कोण येतं तिथे? माधव कृष्ण प्रभूजी. माधव कृष्ण. बरं. माझा असा विचार होता की तुमच्या सगळ्यांचं इंट्रोडक्शन सांगायचं, जस्ट अर्धा मिनिट घेऊ शकतो आपण. हो यस. आपण आता भगवद्गीतेचे 6 अध्यायाची चर्चा करणार आहे. जस्ट तुमचं नाव तर दिसतंय तरी मी पुकारेन की तुम्ही इंट्रोडक्शन द्या की तुम्ही येवल्याचेच असाल तर हा ठीक आहे, येवल्याचे आहे. आणि तुमचं काय प्रयोजन आहे, हा जो कोर्स तुम्ही जॉईन केलेला आहे त्याचं प्रयोजन काय आहे तुमचं, हे तुम्ही सांगू शकता? तर आपलं थोडं परिचय होईल, त्याच्यानंतर आपण चालू करू. ठीक आहे. आणि माफ करा, काल ऍक्च्युली एक महत्वाची मीटिंग मध्ये होतो मी. पाच पाच नाही, 5:30 पासून ते संपलीच नाही, ती संपणार होती पण महत्वाची होती, त्याच्यामुळे आपला क्लास हे करावा लागला. हं? तर ठीक आहे, मग पटापट जेवढे भक्त आहेत आणि अजूनही भक्त जॉईन होतील असं वाटतंय, तुम्ही सांगू शकता. Yes. तर तुम्ही का- काय तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आला आहात, काय सेवा करता आणि तुमचं प्रयोजन काय आहे कोर्स जॉईन करा, हे तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. एक एक जण चालू, सिद्धलोक प्रभूं बसूनच चालू करू आपण. येस. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. माझं नाव सिद्धलोक दास आहे. आणि मी येवल्यापासूनच एक 30 किलोमीटर गाव आहे माझं, विंचूर म्हणून. बर इथे राहतो मी. आणि माझं प्रयोजन आहे की याद्वारे प्रभुपादांच्या ग्रंथांचं अध्ययन होईल आणि भक्तीविषयी अधिकाधिक माहिती मिळेल. हा, ग्रंथांचं चांगलं आहे. उत्तम. काय करता आपण, स्टुडंट आहात, वर्किंग आहात? वर्किंग आहे प्रभूजी. मी बर अमेरिकन कंपनीमध्ये जॉब करतोय. बर. चांगलं आहे. धन्यवाद सिद्धलोक प्रभू. आणि अजून कोण आहे? एक जण सांगू शकता? चैतन्य चरितामृत प्रभू, तुम्ही सांगू शकता? खूप छान नाव आहे तुमचं, पहिल्यांदाच ऐकलंय ना. चैतन्य चैतामृत प्रभू. तुम्ही अनम्यूट करा पाहिजे. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हा, हरे कृष्ण. बोला बोला. हरे कृष्णा. हा प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद प्रणाम. प्रभूजी, माझे मी पुन्हा या भौतिक शरीराचं येवला गाव आहे. येवला येवला जवळ पिंपळगाव ज्याला गाव आहे. हा हा. आणि दीक्षित नाव आहे चैतन्य चैतामृत दास. तर याचा उद्देश एकच आहे प्रभूजी, का श्रील प्रभुपादांचे ग्रंथ जे आहे आपण जे शिकतोय याच्यापासून सेवा भाव जागृत झाला पाहिजे, भगवंताची आणि भक्तांची सेवा घडली पाहिजे. हरे कृष्णा. सुंदर प्रभू, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. सेवा भाव आणि भगवंताची आणि भक्तांची सेवा घडावी आणि त्या निमित्ताने ग्रंथ ज्ञान प्राप्त व्हावं आणि सेवाचा भाव वाढावा. सुंदर, खूप सुंदर, चांगलं, धन्यवाद.
तुम्ही कोण आहे? वैभवी काळे माताजी, ऐकू येते तुम्हाला? तुमचा आवाज येत नाही माताजी. तुम्ही हा इयरफोनचा इश्यू वाटतं काहीतरी. हा, आवाज येत नाही. इयरफोन काढून बोलावं लागेल बहुतेक. हरे कृष्ण हरे कृष्ण. त्यावर कोणी, हा आता बोला. हा आता आवाज येत. येतोय? ओके. हो, आता येतोय. दंडवत प्रणाम. प्रभूजी, माझं नाव वैभवी नंदकुमार काळे. मी येवल्यामध्येच राहते आणि कोटमगावच्या मंदिराशी जॉईन आहे. माझं एज्युकेशन वगैरे कम्प्लीट झालंय. भक्तिशास्त्री करण्याचं खरं कारण हे आहे की जे ग्रंथ आहेत त्यामधलं ज्ञान गुरूंकडूनच व्यवस्थित कळू शकतं, स्वतःच्या वाचनाने नाही कळत. त्यामुळे भक्तिशास्त्री जॉईन केलं आणि भगवंतांविषयी आणखी प्रेम जागृत करणं आणि भगवंतांच्या सेवेसाठी तत्पर राहणं कसं म्हणजे जमलं पाहिजे आपल्याला ते समजण्यासाठी खरं भक्तिशास्त्री जॉईन केलं. हरे कृष्ण. धन्यवाद. ते दोन माताजी आहेत, सनातन भक्ती माताजी आणि आदि गोदावरी माता. मग सांगता येईल? माताजी अनम्यूट करा बोलायला. अनम्यूट करा पहिले, मग बोला. सनातन भक्ती माताजी अनम्यूट करून बोला. मे बी काहीतरी इश्यू झाला पाहिजे. नेक्स्ट आपण. दुसरं कोणतरी. ताराचंद पळवे प्रभू. हरे कृष्णा. दंडोत प्रणाम प्रभूजी. हा. हा. प्रभूजी, मी ताराचंद रमेश पालवे आहे. एक नाशिक पासून 30 किलोमीटर वरती गाव आहे, तिथे राहतो आणि येवला सेंटरशी कनेक्टेड आहे. एज्युकेशन कम्प्लीट झाले आता प्रभूजी, म्हणजे आता स्टुडंटच होतो मी. हा, आणि हा. भक्तिशास्त्री जॉईन करण्याचं प्रयोजन असं आहे की जे तत्वज्ञान आहे ते अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेणं आणि भक्तीमध्ये अजून प्रगती करणं हेच आहे. हा. जानवा आदिप्रिया माताजी. हा हा, बोला माताजी. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण धन्यवाद. जान्हवी गोरख मेमाने. येवल्यापासून 35 किलोमीटर आहे देवगाव. बर. हा. शेतकरी. हे फोन गरम करून होतो भैया, लय कर हिट झाला फोन. त्याला धरीत नाही तो. आवाज दुसरा काहीतरी येतोय. हरे कृष्ण. हरे हा, बोला ना. प्रभुजी, तर मी शेती काम करते. हो, काम करते मी. वा. आणि म्हणजे इतक्या दिवस संतांविषयी ऐकलं होतं लेक्चर मध्ये, पण मग ह्या जे आता हे जे ग्रंथ आहे, आता आम्ही ईशोपनिषद म्हणून जे पुस्तकाचं म्हणजे ऐकलं किंवा परीक्षा दिली, तर त्याच्यात भगवंतांविषयी अधिक खोल माहिती दिली आहे. म्हणजे इतक्या दिवस एवढं सगळं माहिती नव्हतं, तर भक्तिशास्त्रीतून हे सगळं माहिती होतंय. वा. चांगलं. अजून जाणार, अजून तुम्ही माहिती मला मिळेल. सुंदरी देव होती माताजी. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण धन्यवाद. मी सुंदरी देवहूती देवीदासी. कोटमगाव येथून आहे, येवल्याजवळच कोटमगाव, येवला सेंटरच्या जवळ. ओके ओके, बरोबर. आणि भक्तिशास्त्रीमुळे आधी वाचन तर होत होतं प्रभुजी, पण आता अभ्यास वृत्तीने वाचन होतंय आणि भगवंताबद्दल भक्तीबद्दल अधिक माहिती मिळते. वा. धन्यवाद. खूप प्रामाणिकपणे बरेच जणांनी व्यक्त केलं की वाचन होतं, पण ते समजणं एक वेगळं गोष्ट असते. धन्यवाद. हो, आता अभ्यास दृष्टीने होतंय. खूप हरे धन्यवाद. कृष्ण. योगेश्वर हरे हरी. हा, बोला माताजी. सनातन भक्त माता.
सनातन भक्ती देवीदास मागासी रेकॉर्डिंग चालू नव्हतं प्रभूजी. आम्ही हे भक्तिशास्त्र म्हणजे 60 किलोमीटर राहतो आम्ही कोटमगाव पासून कोणतांबा. तर आम्ही याच्यासाठी भक्तिशास्त्री जॉईन केला की म्हणजे भगवंताविषयी उत्सुकता, भगवंताची सेवा घडावी यासाठी म्हणजे असं जास्तीत जास्त उत्सुकता निर्माण व्हावी यासाठी केलाय आम्ही हे भक्तिशास्त्री क्लास जॉईन. खूप चांगलं. आणि तुमच्या बरोबर कोण आहेत? आधी गोदावरी माताजी दोघी बरोबर करतायत. हो बरोबरच आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी भक्तिशास्त्री हा क्लास त्याच्याकरता लावला की भगवंताविषयी काही म्हणजे माहिती मिळावी, ग्रंथातून वाचन हे करून माहिती मिळावी आणि भगवंताची सेवा व्हावी. चांगलं आहे. खूप सगळे तुम्ही नाशिक आणि येवलाच्या आजूबाजूचे वेगवेगळ्या गावांमधलं चांगलं आहे. योगेश्वर हरिप्रभू हा प्रभूजी, मी सासवड मंदिरामध्ये फंड कलेक्शनची सेवा करतो मी. ओके, करेक्ट. मी तुम्हाला बघितल्यासारखं वाटतंय. हा, येस प्रभू, येस प्रभू. तर भक्तिशास्त्री करण्यामागे माझा हाच उद्देश होता की जेणेकरून प्रभुपादांचे जे ग्रंथ आहेत ते पण आपल्याला व्यवस्थित त्याचं अध्ययन करता यावं आणि ते व्यवस्थित समजून घेता यावे. ज्या परंपरेमध्ये आहेत आपण, तर प्रभुपादांनी खूप सारे ग्रंथ लिहिलेले आहेत. तर याच्या आधी थोडंफार वाचन होतं, एवढं विस्तृतपणे काही असा काही अभ्यास झाला नव्हता अजूनपर्यंत. तर भक्तिशास्त्रीच्या निमित्ताने ते समजून घेता येईल प्रभूजी. चांगलं आहे प्रभू. धन्यवाद. सासवड पतिव्रता सीता माताजी आणि वशिष्ठ मुनी प्रभू. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. धन्यवाद प्रणाम. प्रभूजी, हे कसं भगवंताचं काहीतरी ज्ञान मिळावं आपल्याला. इथून मागे आपण म्हणजे असं मनपूर्वक आपण कधी वाचन केलं नाही. आता म्हणजे कसं एक धाक निर्माण होतो की आपण काहीतरी वाचलं तर आपल्यामध्ये काहीतरी घडल किंवा काहीतरी आपल्याकडनं सेवा घडल. याच्यासाठी आम्ही भक्तिशास्त्रीचा कोर्स केलाय प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी म्हणजे तुमचे प्रभूजीच का तुम्ही दोघं? हो. अरे वा वा. दंडवत प्रणाम प्रभू. धन्यवाद प्रणाम. भगवंताविषयी अधिक खोल माहिती मिळावी किंवा भगवंताची सेवा कशी करावी याच्याबद्दल ज्ञान मिळण्यासाठी आम्ही हा भक्ती शास्त्री कोर्स करत आहोत. खूप सुंदर. दोघंही बरोबर करताय, हे खूप विशेष, खूप चांगली गोष्ट. कुठे येवलाच का जवळपासचं गाव? हो, पाठोदा येवला तालुक्यात पाठोदा गाव आहे. बरं, चांगलं आहे. उत्तम. येवलाच आपण कोटमगावच्या मंदिरामध्ये जॉईन आहे मी. बरं, माझं यांच्या त्याच्यामध्ये चांगलं आहे. धन्यवाद. येवल्यापासून 20 किलोमीटर अंतरावर राहतो आम्ही प्रभूजी. बरं बरं. धन्यवाद. अजून कोण आहे? शीतल जमुना माताजी. इथं जवळच राहतो आमच्यावाल्या त्या. शीतल यमुना माताजी, तुम्ही व्यक्त करू शकता कुठले आहेत आणि काय प्रयोजन आहे? अनम्यूट करावं लागेल. तवर कोणी अजून सांगू शकता? माताजी अनम्यूट करा आणि मग बोला. हरे कृष्णा. शीतल यमुना माताजी. अनम्यूट करा आणि मग बोला. ठीक आहे, तवर नंतर मग कोणी दुसरं. यादवेंद्र कृष्ण प्रभू. हरे कृष्णा प्रभूजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद. मी यादवेंद्र कृष्णदास. येवल्यापासूनच पिंपळवले गाव आहे, 25 किलोमीटर वरती. तर येवला मंदिराशी कनेक्टिव्हिटी आहे. या मंदिरामध्ये भगवंताची सेवेसाठी सेवा करतोय आठवड्यातून 1 दिवस. सेवा निरंतर व्हावी यासाठी भक्तिशास्त्री हा कोर्स करत आहे. भगवंताची सेवा कशी करावी
यासाठी भक्तिशास्त्री कोर्स हा कसा आहे करत आहोत. अच्छा, खूप सुंदर, चांगलं आहे. अजून हरे कोण? कृष्ण. अजून कोण? चैतन्य चरितामृत प्रभूंबरोबर माताजी पण आहे. बोल ना. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुला बोलायचं बोल. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. माझं नाव मंत्र देवदासे. भक्तिशास्त्री आपण म्हणजे भगवंताची सेवा कशी करावी आपल्या म्हणजे त्याच्यातून आपल्याला ज्ञान घेता येतं. खूप चांगलं. महामंत्र माताजी. हरे कृष्ण महामंत्राचंच नाव आहे. खूप चांगलं. धन्यवाद. तर तुम्ही दोघं बरोबर आहात. आम्ही दोघं बरोबर. हो, प्रभूजी माताजी, खूप चांगलं आहे. दोघं बरोबर करणं हे खूप चांगलं. दोघं बरोबर करतोय. हो. खूप आमचं गाव इथून 10 किलोमीटर 11 किलोमीटर आहे मंदिर आम्हाला. बरं. येवला मंदिर. हो. खूप चांगलं आहे. धन्यवाद. अजून कोण उरलेलं आहे? सुंदरश्याम प्रभू. आमच्या पुण्यामध्ये पण एक सुंदरश्याम प्रभू होते. आणखीन एक सुंदरश्याम प्रभू. किंवा आणखी कोण उरलेलं आहे ते सांगा. विक्रम देशमुख प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, येस, विक्रम देशमुख. दंडवत प्रणाम प्रभूजी. माझं नाव विक्रम देशमुख. मी येवल्यामध्ये राहतो. मंदिराजवळून 1-2 किलोमीटरवरच राहतो. मंदिरामध्ये प्रभुपादांची सेवेचा भेटली सेवा ती करतो. आणि ह्या कोर्स मधून भगवंताची सेवा, भगवंताच्या भक्तांची सेवा कशी करावी यासाठी मी हा कोर्स जॉईन केला. हा, तो गोवर्धन धरण प्रभू. दंडवत प्रणाम प्रभूजी. हा. हा, मी येवल्यापासून आमचं घर 35 किलोमीटर वरती आहे. माझं नाव गोवर्धन धारण दासे. भगवंतांची सेवा कशी करावी और भक्ताची सेवा कशी करावी यासाठी भक्तिशास्त्रीचा क्लास जॉईन केला. सुंदर, खूप सुंदर नाव आहे तुमचं, गोवर्धन धरण प्रभू. चांगलं हरे कृष्ण. स्मरण होतं भगवंताचं विशेष गोवर्धन लिहिले. अजून कोण राहिले? दयाळू सीता माताजी किंवा नीलम माताजी, विष्णू वल्लभ माताजी. हा, बोला माताजी. विष्णू वल्लभ माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. मी येवल्या इथून आहे. माझं नाव आहे विष्णू वल्लभा देवीदासी. भक्तिशास्त्रीय कोर्स जॉईन करण्याचा हा उद्देश आहे की शास्त्राचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी. आणि वाचन केल्याने काही लक्षात राहत नाही, काही समजत पण नाही. याच्यातून भरपूर काही कळालं. जे परंपरेत नाही त्यांनी विचारलं तर काही गोष्टी सांगता आल्या पाहिजे. याच्यासाठी भगवंताची सेवा करण्यासाठी, वैष्णवांची सेवा करण्यासाठी. कोण उरले? नीलम माताजी, दयाळू सीता माताजी, खंडेराव जाधव प्रभू. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. प्रभूजी, माझं नाव विष्णू गतिदास आहे. हो, विष्णू गती. मी येवला मंदिराच्या अंतर्गत माधव कृष्ण प्रभूंच्या अंतर्गत सेवा करतो. एक 35-40 किलोमीटरवर गाव आहे माझं, वाकी खुर्द, लासलगाव म्हणून. बर. भक्तीत अधिक प्रगती करता यावी या उद्देशाने भक्तिशास्त्री कोर्स करतो. धन्यवाद. सुंदर श्याम तो जॉईन झालं तर नाही काय. आणखी कोणी जे उरलेले आहेत ते? अरुण मेमाने प्रभू, अरुणा मेमाने मातेजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. बोलते. गाव इथून 35 किलोमीटर आहे. मंदिर पासून मंदिर 35 किलोमीटर आहे. बर.
भक्तिशास्त्री लावण्याचा उद्देश म्हणजे प्रभूजी भगवंताविषयी सखोल ज्ञान प्राप्त करायचं आणि शास्त्रांचा सखोल अभ्यास करायचा. हे हिशोब निषेध पुस्तक माझ्याकडे बरेच दिवसाचं होतं प्रभूजी, पण मी कधी ते म्हणजे असं वाचलं तरी माझ्या लक्षात राहत नव्हतं. पण जोपासून तो अभ्यास चालू झाला ना, एकदम असं पुस्तक असं वाटतं किती वेळेस वाचावा आणि ते म्हणजे समजण्यास मदत झाली बुवा असं. वा वा, खूप चांगला अनुभव आहे तुमचा. धन्यवाद. हरे कृष्ण. ते आणखीन एक मेमाणे आहेत, ते काय वेगळे आहेत ना? हे वेगळे, तुम्ही वेगळे म्हणजे अजून दोन मेमाणे आहेत, गोरख मेमाणे आणि- हा, ते आमच्या शेजारीच राहतात प्रभूजी. बर जवळ. बर. आम्ही दोघं पण करतोय क्लास, पती ओके. पत्नी दोघं पण. बर. चांगली गोष्ट आहे, खूप चांगलं, उत्तम. गोवर्धन धारण प्रभू आणि जानहा प्रिया माताजी. हो हो हो, आलं लक्षात. हे दोघं, एक अजून एक, तीन चार इथे जोडपी आहेत. खूप चांगली गोष्ट आहे एकत्र करणं. हो हो हो. धन्यवाद. अजून कोण उरलंय? कृष्णप्रिया मते माताजी, चंपकलता कुटकुळ. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा, दंडवत. कृष्णप्रिया बोलते. हम्म. प्रभूजी, प्रभुपाद असे म्हणतात की जोपर्यंत तुम्ही माझे पुस्तक वाचत नाही तोपर्यंत तुमचं ज्ञान अपूर्ण आहे आणि भक्तीचा स्तर देखील वाढू शकत नाही. त्यामुळे भक्तिशास्त्राच्या माध्यमातून आपण म्हणजे मदत होती ना शास्त्रांचं अध्ययन करणं आणि सखोलपणे समजतंय. आणि भक्तिशास्त्री झाल्यानंतर भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करण्याची पण संधी मिळू शकते. बरोबर. विग्रह सेवा खूप चांगलं. धन्यवाद. आणि कोण उरलेले सांगू शकते? सविता पोटे माताजी, नीलम माताजी किंवा चंपकलता गोपीनाथ. हरे कृष्ण. मे बी त्यांना माहित नसेल की आपलं काय चालू आहे. शीतल जमुना माताजी, तुम्हाला अनम्यूट करावं लागेल. अनम्यूट करून बोला. अनम्यूट करावं लागेल. हा, आता बोला. हा, आता केलं, बरोबर. बोला आता. येतोय का आवाज आता? हा, येतो येतो. हरे कृष्ण. बोला. दंडवत प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रभूजी, असं म्हणजे बऱ्याच दिवसाचं इस्कॉन मध्ये जॉईन झालोय, पण जे भक्तिशास्त्री मधून जे ज्ञान भेटलंय ते ज्ञान आतापर्यंत नाही भेटलं. कारण भक्तिशास्त्रीमध्ये खूप काही बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास करून माहिती भेटली. कारण ज्या काही बारीक गोष्टी आपल्याला कधीच माहित होत नाही त्या गोष्टी भक्तिशास्त्रीतून आपल्याला माहिती होतात. सगळ्या गोष्टीचे नियम कसे, भगवंताची सेवा कशी. कारण सेवा करणं म्हणजे या बारीक गोष्टी खूप मोठ्या चुका करून घेतात. तर त्या गोष्टी आपल्याला त्याच्यातून ज्ञान भेटायला लागलं आपल्याला. त्यामुळे भक्तिशास्त्र करणं हे खूप महत्वाचंच आहे. खूप उत्तम. बरंच तुमच्यापैकी एकच पुस्तक झालंय तुमचं, तरी ते म्हणजे खूप उत्सुकता आहे सगळ्यांची. खूप चांगली गोष्ट आहे. हा, सुंदर श्याम प्रभू आले आहेत. दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत प्रणाम. प्रभूजी, आमचं गाव येवल्यापासून 35 किलोमीटरवर आहे. 35-40 किलोमीटरवरती वाकी म्हणून माधव कृष्ण प्रभूंच्या अंतर्गत आम्ही भक्ती करतो. आणि भक्तिशास्त्री करण्याचा उद्देश प्रचार करणे आणि भगवंतांची सेवा म्हणजे करता यावी. आणि ही भक्ती करण्यासाठी किंवा प्रचार करण्यासाठी जी फिलॉसॉफी पाहिजे ती आपल्याला एकदम पक्की झाली पाहिजे आणि आपण तो मुद्दा सर्वांना असं पटवून देता आला पाहिजे, अशा हिशोबाने आम्ही भक्तिशास्त्री करतोय प्रभूजी. वा, खूप सुंदर इच्छा आहे. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कोण उरलेलं आहे? कृपया व्यक्त करू शकता. सगळे झालेले दिसत आहे. कोणी राहिलंय? नीलम माताजी, विनायक गायकवाड प्रभू, अजून एक नाव आहे ते कळत नाही. हा, विनायक. येस. अनम्यूट करा लागेल.
नाही गायकवाड तर नीलम माते. ठीक आहे. आणि ते बरेच माताजी अनम्यूट करा, अनम्यूट करून बोला. नीलम जाधव माताजी, अनम्यूट करावं लागेल माताजी. चालेल. तर प्राय बऱ्याच भक्तांचं झालेलं आहे. आपण थोडे परिचय करत होतो, जे लोक आत्ता आले. तुम्ही तुमचं नाव, तुम्ही कुठून आले आहात आणि तुमचं प्रयोजन काय हे जाणायची इच्छा होती. कारण मला तुमची सगळ्यांची सेवा करण्याचा अवसर दिला आहे त्या पुण्याच्या भक्तिवेदांत राज विद्यालयाने. त्याच्यामुळे मी प्रथम परिचयाचा विचार केला. तर माझा पण अल्प परिचय देतो मी, की माझं नाव समर्पण गोपदास आणि मी नाशिकचाच आहे. नाशिकमध्ये शिक्षण झालं 12वी पर्यंत आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये येऊन इंजिनिअरिंग केलं. मग 2 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर एमटेक करायला गेलो. त्याच्यानंतर तिथे एमटेक करताना भक्तांच्या संपर्कात आलो भगवंताच्या कृपेने. NIT सुरतकलमध्ये, कर्नाटकमध्ये, 2000 किलोमीटर दूर पुण्यापासून. पुण्याचे भक्त राधेश्याम प्रभूंचे जे अनुयायी आहेत ते आले होते आमच्या व्हॉइस वगैरेचे. त्यांच्या कृपेने भगवंताच्या संपर्कात आलो गीतेच्या किंवा इस्कॉनच्या. आणि 2007 मध्ये आणि मग 2011 मध्ये एमटेक वगैरे झाल्यानंतर 2 वर्ष जॉब केला. आणि मग 2011 पासून मंदिरात वेगळ्या प्रकारच्या सेवा करतो आम्ही. व्हॉइस म्हणजे युथ प्रचार मध्ये होतो पुण्यामध्ये, चेन्नई, IIT चेन्नई वगैरे. आणि 3-4 वर्ष संकीर्तन म्हणजे बस बुक डिस्ट्रीब्युशन मध्ये जायचो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसमध्ये. आणि गेल्या काही 4 वर्षापासून शिक्षकाची सेवा दिली. हे सगळे वेगळे कोर्सेस असतात त्याचे शिकवण्याचे. तर आता पहिल्यांदाच माझा अवसर आहे की मातृभाषेमध्ये काही भगवद्गीतेची चर्चा करायचा. तर आतापर्यंत मी मराठीमध्ये कधी कोर्सेस घेतले नाही. तर खूप आनंद वाटतोय तुम्ही मराठी भक्त आहात, मराठी भक्तांची सेवा करायची. आणि खूप विशेष वाटतंय की येवल्यापासून एवढे सगळे वेगळे बाजूला वेगळे गाव आहेत, ते सगळे जुडलेले आहेत एकत्र. तर प्रोग्राम एकच होतो का वेगवेगळ्या ठिकाणी प्रोग्राम होतो? कसं काय येवल्यामध्ये प्रोग्राम होतो आणि तुम्ही येता का कसं होतं? ऍक्च्युली प्रभूजी मंदिर आहे आमचं, हा एक्सचेंज हा सेंटर आहे पण प्रॉपर मंदिर आहे. हा. मग तिथं विग्रह सेवा, बऱ्याचशा सेवा भक- असतात भक्त सगळ्या. वेगवेगळ्या गावातून तिथे येतात हा. तिथे येतात. हो हो. वा, फार विशेष आहे. खूप छान. माधव विष्णू, खूप सुंदर आहे. महिन्यातून एक दिवस आमची राजभोग सेवा असते प्रभूजी. बर म्हणजे बर. आमच्या हे सर्व प्रत्येक भक्त गावात. हा, काय सिद्धलोक काय म्हणत होते? सर्व भक्त प्रभूजी, आता बरेचसे भक्त विग्रह सेवा करतात, बरेचसे भक्त बॅकअप सेवा करतात, बरेचसे भक्त आता बऱ्याचशा माताजी आहे तर हा. भगवंताची राजभोग सेवा, संध्याभोग सेवा करण्यासाठी येतात. वा वा, एवढ्या 20-20, 5-10-20 किलोमीटर, खूप सुंदर. तिथे काय गौरनीता आहेत का काय हो, जगन्नाथ आहे? गौरनीता आहेत प्रभूजी. गौरनीता आहेत. वा वा, चांगलं आहे, उत्तम. तर तेच मी सांगत होतो की तेव्हापासून आता आपण भगवद्गीतेचं अध्ययन करणार आहे, पहिल्या 6 अध्यायांचं. तर पहिले कुठलंही पुस्तक लिहिलं जातं तर त्याचं महत्व माहिती पाहिजे आपल्याला, काय महत्व आहे. तर पहिले आपण थोडं महत्व बघूया काही श्लोकाद्वारे भगवद्गीतेचं. तर सर्वप्रथम हा एक सुंदर श्लोक आहे शास्त्रांमध्ये, तो समोर दाखवू शकतो तुम्हाला. यत्र गीता विचारश्च पठनं पाठनं तथा मोदेत तत्र श्रीकृष्णा भगवान राधाय सहा. खूप सरळ श्लोक आहे. जिथे यत्र गीतेबद्दल विचार, पठन आणि पाठन होतं, जिथे कुठे भगवद्गीता ग्रंथाची विचार किंवा चर्चा, अभ्यास आणि अध्ययन, पठनम म्हणजे अभ्यास, वाचन किंवा
आपण उच्चारण पण करतो, त्यालाही पठण म्हणतो. पाठन म्हणजे शिकवणं, अध्याप. तिथे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची अर्धांगिनी राधिका हे विराजमान आहेत आणि कसे अत्यंत आनंदाने उपस्थित आहे. तर आपल्यापैकी बऱ्याच भक्तांची खूप सुंदर इच्छा आहे की भगवंताची सेवा करायची. हं? आणि सेवेने आपण काय करतो? भगवंतांना प्रसन्न करतो. बरोबर की नाही? त्याच्यासाठीच तर सेवा करायची. तर फक्त भगवद्गीतेचा विचार, पठन, पाठन सुद्धा राधाकृष्णांना आनंदाने उपस्थित करत. म्हणजे हे करणं ही पण एक सेवा आहे. कारण ते त्यांना प्रसन्न करतात, आनंदाने ते उपस्थित होतात जिथे गीतेचं पठन, पाठन आणि विचार होतं. तर आत्ता आपल्यापैकी बरेच जण पठन करत आहात आणि आता तुम्ही श्रवण करणार आहात आणि मी पाठन करायचा प्रयत्न करत आहोत. आणि याच्यामधलं सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला सगळ्यांना विचार करायला पाहिजे ज्याच्यावर आपण पठन किंवा पाठन करतो आहे. कारण विचाराद्वारे, स्मरणाद्वारे आपण भगवंतांचा उपस्थिती ही आणू शकतो. तर हे एक महत्वाचा सुंदर श्लोक आहे, सरळ श्लोक आहे, जेणेकरून आपण राधाकृष्णाची उपस्थिती आणू शकतो जेवढे आपले. आणि पुढचं, तस्मात धर्ममयी गीता सर्व ज्ञान प्रयोजिका सर्व शास्त्र सारभूता विशुद्ध असा विशिष्यते. सर्व धर्ममयी गीता, पूर्ण धार्मिक ज्ञानाची प्रवर्तक, सर्व ज्ञान प्रयोगिता आणि सर्व सर्व शास्त्र सारभूता, की पूर्ण सगळं एवढे करोडो श्लोकांमध्ये हजारो शास्त्र लिहिले आहेत वेदव्यासांनी. त्याचं सार आहे 700 श्लोकामध्ये जे भगवंताच्या मुखातून आलेलं आहे. त्याच्यामुळे हे 700 श्लोकांना आपण जर का ग्रहण करायचा प्रयत्न केला तर सर्व वेदांचं सार, सर्व शास्त्र सारभूत अशी ही गीता जी संपूर्ण विशुद्ध आहे. असा म्हणून आपण सर्व ठिकाणी पूर्ण त्याला आदर दिला पाहिजे. असं ही भगवद्गीताचं महात्म्य आहे. आणि त्याच्यामुळे हे आपलं भाग्य आहे की आपल्याला हे चर्चा करायचा अवसर प्राप्त होत आहे. तर पुढे जायच्या आधी मला एक विचार आहे की जे कुठलंही पुस्तक लिहिलं जातं की त्याचा एक मनोगत आणि उपोद्घात या 2 गोष्टी आहेत पहिल्या अध्यायाच्या पूर्वी. त्या वाचणंही फार महत्वाचं असतं. आणि प्राय तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी वाचलंही असेल, ते खूप चांगली गोष्ट आहे. तर त्याचं एक संक्षेप रूपमध्ये आपण चर्चा करूया. पण ती चर्चामध्ये जाण्याच्या आधी आपण पहिल्या श्लोकाचं तात्पर्याचा पहिला पॅरेग्राफ बघूया की कसं त्याचा याच्याशी संदर्भ आहे. 1.1 जो श्लोक आहे त्याचं तात्पर्याचे काही भाग मी वाचू शकतो. तर हा पहिला श्लोक आहे. तर आज श्लोकांची जास्त चर्चा करणार नाही आपण, मनोगत आणि जे प्रस्तावना किंवा उपोद्घात आहे त्याची चर्चा. कारण तिथे जो लेखक असतो तो त्याचं मनोगत व्यक्त करतो किंवा ही गीता मी का लिहिली, त्याचा उद्देश काय आहे, कोणासाठी आहे, त्याच्यात काय समजलं पाहिजे, कसं समजलं पाहिजे, हे सगळं त्याच्यामध्ये खूप सुंदररित्या प्रभुपादांनी दिलंय. आणि जे उपोद्घात आहे ना, जो 30 पानाचा आहे, तो उपोद्घात हे असं विशेष प्रभुपादांचं प्रवचन आहे जे प्रवचन प्रभुपादांनी कोणालाच दिलं नव्हतं. कारण ते मी असं ऐकलं की हे 1966 मध्ये रेकॉर्डिंग केलंय प्रभुपादांनी, की ते एक ठिकाणी हे प्रवचन देण्यासाठी जाणार होते, पण काय पावसा काही कारणाने ते गेले नाहीत. तर त्यांनी एकट्यानेच रेकॉर्डिंग केलं, कोणीच नव्हतं समोर. आणि ते असं हे सुंदर उपोद्घात आहे. हे इतकं महत्वपूर्ण गोष्ट आहे आणि इतकी ती व्यवस्थितरित्या प्रभुपादांनी सांगितलं आहे की आपण तो चष्मा घालून मग भगवद्गीता वाचायला पाहिजे. उपोद्घातामध्ये काय सांगितलं आहे त्याच्यामुळे त्याची आपण चर्चा करणार आहोत. पण पहिल्या श्लोकाचा संदर्भ घेणार आहे, श्लोकाचा नाही, त्याच्या तात्पर्याचा. तर म्हणून मी डायरेक्ट तात्पर्य वाचतो आता, पहिला पॅरेग्राफ. किंवा कोणीतरी वाचू शकतं, तुमच्यापैकी कोणीतरी पहिला पॅरेग्राफ जो आहे तुमच्या तुम्हाला दिसतोय ना समोर, मी शेअर केलेला आहे. हरे कृष्ण प्रभूजी, वाचू मी? हा वाचा ना विष्णुपती. डायरेक्ट तात्पर्य वाचायचं का?
हा डायरेक्ट तात्पर्य वाचा, कारण त्याचा श्लोकाशी संबंध नाहीये म्हणून आपण आता अपोद्घातात जाणार आहे, त्याचा संदर्भ आपण इथनं घेतो. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. जय श्री भगवद्गीता की जय. जय. भगवद्गीता हे भगवद्गीता हे भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे अस्तिक्यवादी विज्ञान आहे व याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्ताकडून ती समजवून घेतली पाहिजे. भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे व ते म्हणजे अर्जुन होय. त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांकडून श्रवण करून जाणून घेतली. एखादा अशा वैयक्तिक हेतुरहित गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्या इतपत भाग्यवान असेल तर हे समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान त्याला समजते. या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल. भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण असे अस्तिक्यवादी विज्ञान आहे. धन्यवाद. तर बघा, पहिल्याच तात्पर्यामध्ये प्रभुपाद काय सांगतात की आपण कसं वाचलं पाहिजे. तर तुम्ही इंग्रजी जे प्रभुपादांनी लिहिलेले आहेत ते काय म्हणतात की स्क्रुटिनायझिंग. आता स्क्रुटिनायझिंगला इथे भाषांतरित असं केलंय की खूप काळजीपूर्वक समीक्षतेने वाचली पाहिजे. वन शुड रीड भगवद्गीता व्हेरी स्क्रुटिनायझिंगली विथ हेल्प ऑफ अ डिवोटी ऑफ कृष्ण. व्हेरी स्क्रुटिनायझिंग म्हणजे अत्यंत काळजीपूर्वक, समीक्षणपूर्वक, म्हणजे थोडक्यात डोळ्यात तेल घालून वाचायची व्यवस्थित, असं त्याचं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट काय की वैयक्तिक हेतुपूर्वक नाही. म्हणून आपलं वाचन आणि गीतेचं श्रवण हे दोन्ही व्हायला पाहिजे. जेव्हा आपण वाचू आणि श्रवण करू तेव्हा कळेल की अरे हे हेतू व्यवस्थित आहे का नाही. आपला स्वतःचा हेतू व्यवस्थित पाहिजे आणि ज्याच्याकडून ऐकतो त्याचं तर आपल्या हातात नसतं, पण आपण प्रभुपादांचं तर वाचू शकतो. म्हणून या दोन्ही गोष्टी फार गरजेच्या आहेत. तर बऱ्याचपैकी तुमच्यापैकी इच्छा आहे सगळ्यांची समजायची, बरेच प्रभुपाद सांगतात. तर त्याच्यामुळे आपण काळजीपूर्वक अध्ययन केलं पाहिजे आणि पहिले समजलं पाहिजे की ह्या भक्तिशास्त्री झाली म्हणजे गीता झाली असं नाही. ही गीता पूर्ण सर्व शास्त्रभूत, समग्र वैदिक ज्ञान, जसे जगातील सर्व शास्त्राचं ज्ञान त्याला आहे ते आहे भगवद्गीतेमध्ये. पण ते भगवद्गीतेला आपण तसं प्रस्तुत व्हायला पाहिजे. हे यथामाम प्रपद्यते, दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. तर हे सगळं प्रभुपाद कोणाला सांगतायत? महात्म्य. तर महात्म्यामधला एक श्लोक आहे तो लिहिलाय शंकराचार्यांनी. त्या श्लोकाचाच प्रभुपाद विस्तार करून आपल्याला सांगत आहेत. तोही श्लोक खूप सुंदर आहे. तो श्लोक तुम्हाला दाखवतो मी. गीता सुगीता कर्तव्या किमन्यच्छास्त्र विस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनिसृतः. भाषांतर कोणी वाचू शकतो? दुसरं कोण? वाचू प्रभूजी मी. हा, यादवेंद्र कृष्ण वाच. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. भगवद्गीता ही स्वतः पुरुषोत्तम श्री भगवान यांनी सांगितल्यामुळे एखाद्याने इतर कोणतेही वैदिक साहित्य वाचण्याची गरज नाही. केवळ व्यक्तीने लक्षपूर्वक आणि नियमितपणे भगवद्गीतेचे श्रवण आणि अध्ययन करणे आवश्यक आहे. वर्तमान युगामध्ये लोक भौतिक कार्यात इतके मग्न आहेत की त्यांना संपूर्ण वैदिक साहित्याचे वाचन करणे शक्य नाही आणि याची गरजही नाही. भगवद्गीतेत हा एकच ग्रंथ पुरेसा आहे, कारण गीता ही संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे. तसेच ती स्वतः पुरुषोत्तम श्री भगवंतांनी सांगितले आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर शंकराचार्य सांगतात गीता सुगीता कर्तव्य ही म्हणण्याच. कर्तव्य म्हणजे त्या कर्तव्य म्हणजे करणं योग्य, केलंच पाहिजे सगळ्यांनी. कर्तव्य
आणि दुसऱ्या शास्त्रांची काय गरज? कोणी म्हणून दुसरं शास्त्र वाचतो की म्हणण्यात शास्त्र विस्तरित की हजारो पुस्तकाची काय गरज आहे? फक्त कर्तव्य म्हणजे काय? केवळ व्यक्तीने लक्षपूर्वक आणि नियमितपणे भगवद्गीतेचा श्रवण आणि अध्ययन हे दोन्ही करायला सांगितले. स्पष्ट केलं. लक्षपूर्वक नियमितपणे, आणि हा एक ग्रंथ पुरेसा आहे. तर त्याचं आपण आता अध्ययन करत आहोत. तर हे लक्षपूर्वक नियमितपणे आणि काय म्हणता येईल एक समीक्षतेने समजण्यासाठी आपल्याला ग्रंथाचं हे कळलं पाहिजे. तर मला म्हणतात अनुबंध चतुष्टय. म्हणजे काय की ग्रंथाची आपण जेव्हा सुरुवात करतो कुठल्याही ग्रंथाची, तर आपले मध्वाचार्य हे सांगत आहे आणि प्रभुपादांचं जे उपोद्घात आहे ते ह्याच्या प्रकारेच दिलेलं आहे. तर कुठलाही ग्रंथ आपण वाचतो तर सुरुवातीला आपल्याला काय माहिती पाहिजे? या 4 गोष्टी माहिती पाहिजे. वामन पुराणात अधिकारं फलं चैव प्रतिपाद्यं च वस्तु यत् स्मृत्वा पारभते ग्रंथम करोतीशो महत्फलम्. ग्रंथम प्रारभतो स्मृत्वा. जेव्हा तुम्ही ग्रंथाचं अध्ययन करताना तुम्ही स्मरण करता. काय स्मरण करता? तर या अधिकारम किंवा हा भगवद्गीता ग्रंथ अधिकारी कुठल्या कुठल्या प्रकारचे अधिकारी आहेत व्हायचे. फलम म्हणजे काय? यांनी काय प्राप्त होणार आहे? प्रयोजन फल म्हणजे. आणि प्रतिपाद्य वस्तू. या भगवद्गीतेची प्रतिपाद्य वस्तू काय आहे? किंवा कुठलाही ग्रंथ आपण सुरुवात करतो त्याच्यामध्ये त्याच्या उपोद्घातामध्ये ह्या 4 गोष्टी दिलेल्या असतात. जर का आपण या गोष्टींचं स्मरण केलं तर काय होतं? ग्रंथ सुरुवात करताना करोती अतिशो महत्फल, म्हणजे खूप तुम्हाला मोठं महत्फल मिळतं जे ग्रंथ वाचून ग्रंथ लेखकांनी अपेक्षित आहे. त्याच्यामुळे अधिकारी जाणला पाहिजे. काय अधिकार? आता भगवद्गीता हा ग्रंथामध्ये 18 अध्याय आहेत. त्याच्यामध्ये 6, 6 आणि 6 असे 3 अध्यायाचे 3 भाग आहेत आणि 3 भागामध्ये 3 वेगळ्या योग पद्धतीचं वर्णन आहे. हे तिन्ही रस्ते मोक्षप्राप्ती करून देतात. फक्त वेगवेगळ्या. तर कर्मयोग पहिले 6 अध्याय, भक्तियोग मधले 6 अध्याय आणि ज्ञानयोग अंतिम 6 अध्याय, असे हे रस्ते आहेत. आणि यांचे वेगवेगळे अधिकारी आहेत. आता अधिकारी याचा अर्थ काय? की ते करण्यायोग्य. जसं आता मला इंजिनिअरिंग करायचं आहे तर मला सीईटी देऊन अधिकारी व्हावं लागेल. इंजिनिअरिंग अधिकार, कोणाचा अधिकार काय आहे त्यानुसार तो योग पद्धती करू शकतो. तर आपल्या सगळ्यांची इच्छा काय आहे? भक्ती करायची. पण कशी भक्ती करायची? शुद्ध भक्ती करायची, अनन्य भक्ती करायची. अनन्य भक्ती करायची असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये कुठलंही मिश्रण नसलं पाहिजे. ते मिश्रण नसण्यासाठी आपल्याला हे बाकीचे योग पद्धतीचं वर्णन आहे. अन्नाभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा. तर उत्तम भक्तीची व्याख्या करताना, परिभाषा करताना रूप गोस्वामी आपल्याला सांगतायत की भक्ती काय आहे? अनुकूल भावाने कृष्णाची सेवा करणे. कृष्णाची म्हणजे कृष्णांचे भक्तांची अनुकूल भावाने सेवा करणे ही झाली भक्ती. पण उत्तमा भक्ती कुठली? ज्यामध्ये अन्नाभिलाष नाही, दुसरी काही इच्छा नाही, आणि कर्म ज्ञान अनावृतम इत्यादी, म्हणजे त्याच्यामध्ये मिश्रण नको, भेसळ नको, दुसऱ्या विधीची भेसळ नको, दुसऱ्या उद्देशाची भेसळ नको. तर ती शुद्ध भक्ती होते आणि ती भगवंतांना प्रसन्न करते. तर हे कळण्यासाठी आपल्याला हे वेगवेगळे अधिकारी आणि वेगवेगळे योग पद्धती याचं वर्णन आहे ते आपण समजलं पाहिजे, जेणेकरून आपण त्याचं मिश्रण आपण करणार नाही. जसं आपण तांदूळ निवडताना त्याच्यातले खडे बाहेर काढून टाकतो ना, खडे तूस असं काय असेल, तसंच आपल्या चेतनेमध्ये जे भेसळ आहे ते काढून टाकलं पाहिजे आपण, जर आपली शुद्ध चेतना भगवंतांना अर्पण करू शकतो. ही उत्तम भक्ती करण्यासाठी म्हणूनच आपल्याला हे सगळं ग्रंथ सुरुवात करताना अधिकारीचे संबंधो विषयश्च प्रयोजनम
अवश्यमेव वक्तव्यम शास्त्रादौ च चतुष्टयम. शास्त्रादौ म्हणजे जेव्हा शास्त्र आपण सुरुवात करतो, ह्या 4 गोष्टी आवश्यक बोलल्या पाहिजे. काय अधिकार काय आहे वेगवेगळा, विषय वस्तू कुठली आहे, प्रयोजन काय आहे आणि आपला त्याचा संबंध काय, ह्या सगळ्यांचा संबंध काय आहे, ह्या 4 गोष्टी. तर हे आपल्याला समजलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, अधिकार म्हणजे काय, की कुठली योग पद्धती करण्यासाठी आपला अधिकार आहे, म्हणजे श्रद्धा. आपली श्रद्धा ही आपल्या भक्तीची आधार आहे, आधार. तर श्रद्धा ही 2 प्रकारची असते. एक आहे शास्त्रीय श्रद्धा, एक आहे लौकिक श्रद्धा. तर ही जसं नाव आहे तसं त्याचा समज आहे. लौकिक श्रद्धा म्हणजे काय, की काही लोकांनी आपल्याला सांगितलं म्हणून आपण भक्ती करतो. आणि प्रायः प्रत्येक माणूस, प्रत्येक भक्त कोणी सांगितलं म्हणूनच प्रवेश करतो भक्ती म्हणून. जसं प्रभुपादांना सुद्धा नरेंनी बल उत्पादित म्हणजे काय, त्यांनी सांगितलं चला प्रोग्रामला तुम्ही, बरोबर की. मग प्रभुपाद गेले. प्रभुपाद म्हणे अरे मी खूप बंधू साधूंचं ऐकलं, मला नाही यायचं. ते म्हणे नाही नाही चला चला. तर तसं आपण वेगवेगळ्या भक्ताद्वारे, लोकांद्वारे किंवा त्यांच्या लौकिक श्रद्धेद्वारे भक्तीमध्ये सुरुवात करतो. तर ही लौकिक श्रद्धा झाली. आणि दुसरी श्रद्धा कुठली आहे, तुम्ही उजवीकडे बघताय, ती आहे शास्त्रीय श्रद्धा. शास्त्रीय श्रद्धा म्हणजे आपण भक्ती करतो कारण भगवंतांनी शास्त्रामध्ये सांगितलं, गुरु, साधू आणि शास्त्र यांनी सांगितलं म्हणून आपण भक्ती करत आहोत. याला म्हणतात शास्त्रीय श्रद्धा. लौकिक श्रद्धा म्हणजे काय, जे लोक परंपरेने आली आहे काही घरांमध्ये, पण का करतो, साधा समज असा आहे की 3 गोष्टी त्यांना माहीत नसतात स्पष्टतेने, भक्त, भक्ती आणि भगवान. यांची शक्ती माहीत नसते, हे काय आहे हे माहीत नसतं, त्याच्यातली शुद्धता माहीत नसते, त्याच्यातला फरक माहीत नसतो. भक्त, भक्ती आणि भगवान या 3 गोष्टींचं व्यवस्थित समज ज्यांना नसतो, पण तरी ते भक्ती करतात, त्याला म्हणतात लौकिक श्रद्धा. आणि खूप चांगली आहे, प्राय सगळे सुरुवात तशीच करतात. पण ह्याच्यामध्ये समस्या अशी असते की आपण भक्तीच्या बाहेरील कार्यकलापांमध्ये लागतो, पण आपला आतल्या भावामध्ये वेगवेगळ्या इच्छा असतात. त्याच्यामुळे काय होतं की गुप्त हेतू असतात, त्याच्यामुळे भक्तीमध्ये फारसा काही अनुभव येत नाही. आणि आपण भक्तीबरोबर आणखी बाकी गोष्टी पण करतो, म्हणजे भक्तीही करतो. फक्त भक्ती करणे आणि भक्ती पण करणे याच्यामध्ये फरक आहे, बरोबर की. तर हे लौकिक श्रद्धेचा प्रभाव आहे. ठीक आहे, सुख आणि मनोरंजनासाठी मी भक्ती करतो, काय आनंद होतो. पण जेव्हा आपण शास्त्रीय श्रद्धा प्राप्त करतो, ज्याप्रमाणे तुमच्यापैकी बऱ्याच भक्तांची इच्छा होते की आपण भक्त, भगवान आणि भक्ती, भक्त म्हणजे वैष्णव सगळे, त्यांचे वेगळे स्तर, भगवान म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि बाकी सगळे अवतार ह्याच्यामध्ये, आणि भक्ती म्हणजे शुद्ध भक्ती, मिश्र भक्ती, कर्मयोग, ज्ञानयोग, हे सगळं काय आहे, सगळ्यालाच आपण भक्ती मानू शकत. शुद्ध भक्ती वेगळी आहे ना, ती समजण्याशिवाय आपण भगवंतांना पूर्णपणे प्रसन्न करू शकत. म्हणून जेव्हा आपली शास्त्रीय श्रद्धा निर्माण व्हायला सुरुवात होते, तेव्हा आपण भक्ती, आपण बाहेर कार्य करतो, पण आतले आपले भाव सुद्धा भगवंता, हरिगुरु, वैष्णवांना संतुष्टी करण्यासाठी आपण करतो. आणि ते सर्वात महत्वाचं. मग आपण भक्तांच्या संघामध्ये भक्ती करताना आपल्याला आनंदाचा, संतुष्टीचा अनुभव घ्यायला लागतो. त्याच्यामुळे हे आहे अधिकाराचं महत्व. जसं मी तुम्हाला म्हटलं, तर हे हिंदी आहे. भगवद्गीता एक खूप मोठा मौल्यवान एक हे आहे, बॉक्स तुम्ही बघू शकता. तर पहिले जे 6 खालचे जे आधार आहे, 6 अध्याय, ते आहे कर्मयोगाचा आधार. पहिले 6 अध्याय ज्याच्यावरती बॉक्स ठेवला आहे. मधले 6 अध्याय हे भक्तियोगचे अध्याय आहेत. ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे बॉक्समध्ये ठेवलं म्हणजे ते आहे. आणि मग वरचं जे बॉक्स लावावा लागतो आपल्याला ना, ते आहे ज्ञानयोग. तर हे 2 गोष्टीमध्ये आपल्याला भक्तियोग मध्ये सर्वात महत्वाचा दागिन्यासारखा एक त्या गोष्टी ठेवलेल्या आहे.
त्याच्यामुळे आपल्याला हे काय आहे आणि त्याचं सार काय आहे हे समजलं पाहिजे. प्रभुपाद हे थोडक्यात 9.3च्या तात्पर्यामध्ये हे सांगतात की अरे वेगवेगळे भक्त आहेत. कधी कधी भक्तांचा विषय ज्ञान योग आणि कर्मयोग त्याच्याबद्दल प्रवृत्ती असते आणि त्याच्यामुळे ते विचलित होतात. पण जेव्हा हे मिश्रण चाललं जातं, संक्रमण चाललं जातं, इन्फेक्शन गोळं, तेव्हा ते द्वितीय श्रेणीचे होतात, म्हणजे ते शुद्ध भक्तीचं आचरण करतात. तर असं प्रभुपाद सांगतायत. तर हे त्याचं एक म्हणजे काय म्हणता येईल विहंगावलोक की 18 अध्यायामध्ये काय आहे. तर पहिले 6 अध्याय, त्याच्या आधी आपण आता हे बघूया. आता याच्यामध्ये जाऊया प्रस्तावनेमध्ये, किंवा आपण इंग्लिशमध्ये म्हणता येईल की इंट्रोडक्शन आणि मग प्रिफेस. पहिले प्रिफेस बघूया की माझ्याकडे आहे एक मिनिट दाखवू. तर हे आहे मनोगत. हे तुमच्या समोर आता मी हे करत आहे. हे आहे मनोगत. ठीक आहे. तर आता जी आपल्या समोर भगवद्गीता आहे ती सर्वात चांगली आहे. प्रभुपाद तेच सांगतात पहिले की अरे आधी एक ग्रंथ प्रस्थापित प्रकाशित केला होता, ते खूप कमी पानं होते, पण आता जी आपण वाचतोय ती पूर्ण आहे, ती खूप खुश आहेत प्रभुपाद. ते स्वरूपात मी असाच ग्रंथ लिहिला होता आणि त्याच केला आहे. आणि हे का आहे? याप्रमाणे सध्याचा हा आता हवा हे जे लेखक आहेत त्याचा उद्देश काय आहे ते ते हायलाइटेड कोणी वाचू शकतं का? कृपया पटकन कोणीतरी वाचा. हरे कृष्ण. हा वाचा ना. वाचू प्रभूजी. हा पटकन वाचा. याप्रमाणे सध्याचा हा माझा प्रयत्न म्हणजेच कृष्ण भावनामृत आंदोलन अधिक दृढ आधारावर स्थापित व्हावे आणि अधिक प्रगतीपर व्हावे, याकरिता पूर्ण परंपरा, गुरु शिष्य परंपरा मान्य स्पष्टीकरणासह या महान ज्ञानग्रंथावरील मूळ हस्तलिखित प्रस्तुत करणे हा आहे. आमचे कृष्ण भावनामृत आंदोलन अत्यंत शुद्ध स्वरूपाचे, ऐतिहासिकदृष्ट्या अधिकृत, स्वाभाविक आणि दिव्य आहेत, कारण ते भगवद्गीता जशी आहे तशी वर आधारलेले आहेत. बरं. तर आपलं जे प्रभुपादांची इच्छा आहे, प्रभुपादांनी जे त्यांचा हेतू आहे ते इथे सांगतात. त्यांचा प्रयत्न काय आहे? किंवा आपलं जे आंदोलन जे आहे जे पूर्णपणे इकडे तिकडे आता खूप पसरत आहे. बघा ना, तुम्हीच आता तुम्हीच एवढे येवल्यामध्ये एवढ्या ठिकाणापासून येत आहेत, तुम्ही सगळीकडे प्रचार करत आहात. तर ते कशावर आधारित असलं पाहिजे आणि कसं त्याचा दृढता पाहिजे, त्याच्या दृढतावर स्थापित व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे ही भगवद्गीता दिलेली आहे आणि त्याच्यामधले तात्पर्य दिले जे पूर्णपणे गुरु शिष्य परंपरे मान्य आहेत. त्याच्यामुळे ते ग्रहण करणं गरजेचं आहे. कारण काय, आपलं आंदोलनच ह्याच्यावर आधारित आहे. आंदोलन आपलं आधारित आहे म्हणजे आपण त्याचा आधार घेतला पाहिजे, तर आपण आंदोलनामध्ये आहोत. नंतर आपला आधार दुसरा. म्हणूनच मी शास्त्रीय श्रद्धा, लौकिक श्रद्धा, हाच पहिला मुद्दा प्रभुपाद सांगतात की आपला आधार, आपला विचार व्यवहार, आपलं जे किंवा सिद्धांत आणि सदाचार, या सगळ्या गोष्टी या गीतेमधनं आल्या पाहिजे किंवा प्रभुपादांच्या पुस्तकांमधून. तर आपण प्रभुपादांना खुश करूया, त्यांच्या आंदोलनामध्ये राहू. कारण तेच सांगतात की आपला आधार काय आहे? ही भगवद्गीता जशी आहे. का? कारण शुद्ध आहे, ऐतिहासिकदृष्ट्या अधिकृत आहे, दिव्य आहे, स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे ही पहिली गोष्ट ते सांगतात आपल्याला. त्याच्यानंतर प्रभुपाद सांगतात पुढे की किती लोकांनी वेगवेगळे ग्रंथ लिहिलेले आहेत, पण त्याच्यामध्ये काही उपयोग होत नाही. लॉस एंजेलिस मध्ये बरेच माता पिता यांच्याकडे येऊन खूप हे करतात. तर
प्रभुपाद म्हणतात की मी जे हे केलेलं आहे प्रचार, त्याचं एकच श्रेय आहे, ते आहे माझे गुरु. ते प्रभुपाद इथे सांगतात. आणि त्यांचं सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, की हे तुम्हाला मला काही श्रेय द्यायचंय तर हे माझं नाही, हे सगळं माझ्या गुरूंची कृपा आहे. याबाबत माझं जर स्वतःचं जर का काही श्रेय असेल तर काय आहे, मी भगवद्गीतेमध्ये कोणती भेसळ केलं नाही, जशी आहे तशी मांडण्याचा प्रयत्न केलाय. बघा, ते असंही म्हणत नाहीत की मांडली, एवढं नम्रतेने. तर आपणही हा प्रयत्न असला पाहिजे. काही भेसळ न करता ग्रहण करणे, आचरणाचा प्रयत्न करणे आणि त्याला प्रस्तुत करणे, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. की भेसळ नाही करायची, आपले विचार याच्यामध्ये मिश्रण करायचे नाही. जे प्रभुपादांनी सांगितलं आहे ते करायचं. म्हणून आपली इच्छा काय आहे, भगवंताची जशी आहे तशी, म्हणजे काय, आपली इच्छा काहीच नाही, कृष्णाची जी इच्छा आहे ती आपण प्रस्तुत करणार. प्रभुपादजी असं सांग, भगवद्गीता जशी आहे तशी सादर करण्याचा माझा प्रयत्न म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा संदेश सादर करणे, श्रीकृष्णांची इच्छा प्रकट करणे, हे आमचे कार्य आहे. राजकारणी, तत्वज्ञानी, शास्त्रज्ञ अशा भौतिक तार्किकांची इच्छा करणे हे आमचे कार्य नाही. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आमचं कार्य काय, कृष्णाने काय सांगितलं, म्हणून आपल्याला ते व्यवस्थित समजलं पाहिजे या भगवद्गीतेतून. असं सांगून प्रभुपाद जे लोक काहीही तथाकथित, साधारणपणे तथाकथित विज्ञान, राजकारणी, तत्वज्ञानी स्वामी जेव्हा भगवद्गीतेवर भाष्य लिहितात तेव्हा ते श्रीकृष्णांची हकालपट्टी करणार किंवा सरळ त्यांचे अस्तित्व नष्ट करायचा प्रयत्न करतात. विचार करा, प्रभुपाद जेव्हा भेसळ करतात आपल्या विचारांचं कोणी, तर प्रभुपाद किती क्रोधित होत आहे. ते म्हणतात इंग्लिशमध्ये, दे ट्राय टू किल कृष्णा और बॅनिश कृष्णा. तर किल म्हणजे काय, कृष्णाला मारतात किंवा त्यांना हकालपट्टी करतात आणि स्वतःच बोलतात भगवद्गीतेचं नाव. त्याच्यामुळे आपणही असं काही करायचा विचार नाही केला कधीच. सर्वात डेंजर त्याच्यातले आहेत मायावाद. म्हणून या चुकीचा परिणाम म्हणजे भगवद्गीताचा समजणारा प्रयत्न करणारा असा विद्यार्थी आध्यात्मिक मार्गदर्शकाच्या पथावरून गोंधळून जाईल व त्यामुळे त्याला स्वगृही भगवद्धामात जाता येणार. म्हणजे काय, ह्या चुकीच्या लोकांकडून आपण ऐकलं तर हे होणार. म्हणून हा हेतू आहे तो आपण विचार केला पाहिजे, किंवा भगवंताची इच्छा काय आहे. आणि हे जे आपलं कल्पना व्यक्त करणे हा खूप मोठा अपराध आहे असं प्रभुपाद सांग. कारण भगवान स्वतः परत भगवद्गीता सांगायला येतात ना. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात ते सांगतात, एवं परंपरा प्राप्तम मम राजर्षयो विदुः. अरे अर्जुन, मी तुला जे सांगितलं आतापर्यंत 3 अध्याय, हे सगळे बी सूर्यदेवाला पण आधी सांगितले आणि तिथपासून परंपरेत हे ज्ञान येत राहील. मम राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टो परंतपा. की पण ते काळाकाळाने काय झालंय, योग नष्ट झाला असं प्रतीत होतं. तसं कान गोष्टी आहेत ना. समजा आता मी एकाला कानात काय सांगितलं आणि 15-20 लोक आहेत आणि सांगितलं तुम्ही त्याला सांगा, तर तुम्ही शेवटचं ऐकलं ना तर काहीतरी बदलून झालं. तर तसं प्रतीत झालं. म्हणून आपण काही वस्तुस्थितीचं, काही चुकीचा ठेवा, आपल्याला या वस्तुस्थितीचा स्वीकार केला पाहिजे आणि चुकीचा अर्थ न लावता कृष्णाच्या प्रमाणावर ऐतिहासिक महत्व समजले. श्रीकृष्णांची इच्छा काय आहे हे न जाणता भगवद्गीतेचा अर्थ लावणे हा एक मोठा अपराध आहे. विचार. तर असं प्रभुपाद किती वेळा सांगतायत की बा जशी आहे तशीचं काय त्यांची महत्व आहे, तसं आपण अपराध वगैरे काही करायचं नाही. प्रभुपादांनी आणि पूर्ववर्ती आचार्यांनी जे दिलेलं आहे ते आपण समजलं पाहिजे, कारण ते भगवान श्रीकृष्णाच्या संपर्कात आणि संबंधात आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला सांगतील की भगवान श्रीकृष्णाचे इथे काय मंतव्य आहे. म्हणून हे इथपर्यंत जे मनोगत आहे त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे परंपरा, परंपरा आणि परंपरा, आणि दुसरं काय नाही. आपलं मनाचं भनगडण काय नाही सांग. पुढची गोष्ट की भगवद्गीतेमध्ये काय आहे हे सोप्या ह्याच्यात सांगितलेलं आहे. कारण ही महत्वाची काय आहे, अत्यंत आवश्यक काय आहे, कारण ती जीवनाची परमसिद्धी प्राप्त करते. तर परमसिद्धी काय आहे तर पुढे उपोद्घातात सांगतात.
प्रेम, कृष्ण प्रेम प्राप्त. पण ते कशी घडते हे भगवद्गीतेत स्पष्ट दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय आहे तर आपल्याला हे समजलं पाहिजे. काय काय आहे बघा, भगवद्गीतेमधनं आपल्याला काय काय समजायचं ते आहे की प्रत्येक व्यक्तीने आपल्याला हे आपण भगवंताचे दास आहोत असं समजून प्रस्तुत व्हायचं आहे. मायावाद्यांसारखं नाही असं प्रभुपाद सांगतायत. आणि जीवनाची साधी तत्वे समजायची आहेत बस. जीवनाची साधी तत्वे काय आहेत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पुढे येणार आहे. पण जीव, जगत आणि जगदीश हे तीन गोष्टी आणि त्याच्यातले आदान प्रदान, ह्याला आपण एक त्रिकोण म्हणूया. जगदीश वरती आहे, जीव आणि जगत, आणि जीव, जगत, जगदीश. आणि हे जीव आणि जगत, जीव जेव्हा जगताला भोग करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कर्म तयार होतं. तर हे जे लाईन आहे ती आहे कर्म. आणि हे जगत कोण नियंत्रण करतं? जगदीश, ते आहे काळ आणि तीन गुण. तर हे समजणं म्हणजे पूर्ण भगवद्गीता समजणं. आणि या भगवद्गीतेमध्ये 5 विषय आहेत: जीव, जगत, जगदीश, कर्म आणि काळ. तर हे जीवनातल्या साधी तत्वे ही समजली पाहिजे. तर हे प्रभुपादजी ह्या तात्पर्यामध्ये पुढे इथे सगळं लिहित आहे. आणि पुढे ते सांगतायत की प्रत्येकाने हे समजलं पाहिजे की आपण भगवंताचे सेवक आहोत आणि मायेचे सेवक नाही आहोत. हे आहे ज्ञान. हे एक महान शास्त्र आहे. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान एक महान शास्त्र आहे आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या हिताकरता हे ज्ञान जाणलं पाहिजे. तर हेच आपण व्यवस्थित जाणणार आहेत वेगळ्या अध्यायांमधून, पूर्ण भगवद्गीतेमधून. जीव, जगत, जगदीश, कर्म आणि काल आणि योग ही गोष्ट थोडक्यात सांगायचं झालं, दाखवायचं झालं तर तुम्ही बघू शकता. जीव, जगत, जगदीश. जीव जेव्हा या जगताचा भोग करण्याचा प्रयत्न करतो भगवंताच्या संपर्का किंवा संबंधां विना, तेव्हा तो कर्म करतो ज्याच्यामध्ये तो बंधला जातो. म्हणून हे कर्म जीव जगतशी जे करतं ते आहे कर्म. आणि हे जगत कोण नियंत्रण करतो? जीव विचार करतो की मी नियंत्रण करतो, पण करतं नियंत्रण काळ आणि तीन गुणाद्वारे. तर हे जगदीश जगतला नियंत्रण करतं. आणि ह्या कर्म आणि काळाच्या प्रभावापासून आपण दूर कसं होऊ शकतो? जेव्हा आपण भगवंताशी योग साधतो. जीव हे जगदीशशी योग करतात. तर या योग पद्धती वेगवेगळ्या आहेत. हेच भगवद्गीतेचे 3 कर्मयोग, अष्टांग योग आहे. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्ती. तर हे आहे. तर हे समजलं पाहिजे. ह्या 3 गोष्टी, हे ह्या गोष्टी आहेत. हे प्रभुपाद इथे सांगता आहे कसं आपण हे समजलं पाहिजे. आणि पुढे शेवटी म्हणतात कसं की या जगातामध्ये कलियुगाच्या प्रभावामध्ये किती काय काय चालू आहे. तथाकथित भौतिक विकास किंवा हरित क्रांती किंवा कुठली पांढरी क्रांती आहे ते सगळं विनाशकारी होईल. त्याचं आत्ता आपल्याला फळ भोगता येतं. का? कारण पूर्णपणे स्वार्थावर आणि भगवंताचा समज नसून सुद्धा हे केलेले कार्य आहे सगळे. तर तेच प्रभुपाद म्हणताय की आम्ही भौतिक सुखाच्या साधनांचा विकास केला म्हणजे मनुष्य सुखी होईल असं विचार करतात सामान्य लोक. ते कोणी असो, मग कोणी शिक्षक असो किंवा कोणी वैज्ञानिक असो किंवा डॉक्टर असो. मी सायन्सने खूप प्रगती केली, खूप विकास करतो आपण. तो विकास नाही, तो विनाश होतोय बस, बाकी काय. आपण मायेच्या प्रभावाखाली आहोत. परमेश्वराला आपल्याला काही संबंध संपर्क कळत नाही. भौतिक प्रकृतीच्या कडक नियमाने प्रत्येकाला दृढपणाने बांधून ठेवलं. खरं तर परमेश्वराचा जीव असल्यामुळे तो आनंदी असतो आणि त्याचा नैसर्गिक धर्म काय आहे? त्यांची सेवा करणे. पण मायाद्वारे प्रभावित असल्यामुळे त्याला ते कळत नाही.
तर सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू काय आहे प्रभुपाद सांगतायत हे मनोगतामध्ये, की भगवद्गीतेचा केंद्रबिंदू काय? ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. हा केंद्रबिंदू आपण समजला पाहिजे. आणि तो केंद्रबिंदूसाठी भगवंत त्यांना तेच पाहिजे. बघा तुम्ही, स्वतःच्या भौतिक इंद्रियाचे लाड पुरवण्याऐवजी परमेश्वराच्या इंद्रियाला संतुष्ट केले पाहिजे. हीच जीवनाची परमसिद्धी आहे. परमेश्वराला हे हवे असते आणि त्यांचा तसा आग्रह असतो, ही डिमांड्स आहेत. हा केंद्रबिंदू आपण समजला पाहिजे भगवद्गीतेत. आपलं आंदोलन सुद्धा ह्याच्यासाठी आहे, की केंद्रबिंदू बद्दल संपूर्ण जगभर प्रचार करतात. त्याच्यामुळे जो कोणी भगवद्गीतेचा अभ्यास करून लाभ घ्यायचा विचार करीत असेल त्याला या संबंधात आमचे कृष्ण भावनामृत आंदोलन परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली मदत करू शकतो. तर असं प्रभुपाद आपलं मनोगत व्यक्त करत आहेत आणि शेवटी नम्रतेने इच्छा व्यक्त करत आहेत की आम्हाला आशा आहे की भगवद्गीता जशी आहे तशी ज्या स्वरूपात आम्ही सादर करीत आहोत तिचा लोक अभ्यास करून सर्वात जास्त फायदा उठवतील. आणि त्याचा अर्थ काय आहे? जरी एक मनुष्य देखील विशुद्ध भक्त झाला तर आमचा प्रयत्न यशस्वी आहे. विचार कर, म्हणजे याचा अर्थ असा की विशुद्ध भक्ती करणारे लोक फार वेळेला आहेत. भोपाळ म्हणतात एक जण झाला ना फक्त तरी माझं जी सेवा आहे ती सार्थक झाली. त्याच्यामुळे आपण विशुद्ध भक्ती शुद्ध भक्ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं प्रभुपाद आपल्या मनोगतामध्ये व्यक्त करत आहेत. आता आपण उपोद्घातात जाऊया. उपोद्घात किंवा इंट्रोडक्शन म्हणता येईल त्याला इंग्लिशमध्ये. तर त्याच्यात पहिले ते मंगलाचरण करत आहेत. सर्वात पहिले आपण जे खूप चांगलं आहे की आपणही मंगलाचरण, माफ करा, मंगलाचरण आता आपण करूया. मी तशीच सुरुवात केली. तर छोटं मंगलाचरण. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा ददाति स्वपदेहं श्रीगुरो गीतापरकं श्रीगुरून् वैष्णवांश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नमः. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणि निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशिकारि वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कृपा हरे कृष्ण. तर उपोद्घातात सुद्धा प्रभुपादांनी पहिले मंगलाचरण केलेलं आहे. त्याच्यानंतर ते हे जे तुम्हाला म्हणत होतो मी लेक्चर जे आहे ना ते प्रभुपादांनी कोणालाच नाही दिलं, फक्त रेकॉर्ड केलं आणि ते इतकं उत्कृष्ट आहे. जे भगवद्गीतेचं गीतासार जे पुस्तक ते हेच आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात प्रभुपाद फार महत्वाचं. हे जर का आपण व्यवस्थित चष्मा म्हणून घातलं आपण जेव्हा भगवद्गीतेमध्ये प्रवेश करू ते खूप उपयोगी ठरेल. त्याच्यामुळे सर्वात पहिले गीतेला उपनिषद म्हटलेलं आहे आणि खूप तेच परत परंपरेचं खूप जास्त हे करतात की माझ्या पाहण्यात तरी केवळ अमेरिकेत नव्हे भारतात सुद्धा जिला पूर्णपणे अधिकृत म्हणता येईल अशी एकही आवृत्ती नाही. म्हणजे काही असतील आवृत्त्या थोड्याफार अधिकृत, पण ते काय आपल्या कारण बहुतेक प्रत्येक प्रकारच्या आवृत्तीत भाष्यकाराने भगवद्गीता जशी आहे तशी म्हणजे यथार्थ रूपात प्रस्तुत न करता
आपली स्वतःची मते प्रदर्शित केलेली. म्हणजे त्यांनी भगवद्गीतेच्या आशयाला स्पर्श पण नाही केला. तर इंग्लिशमध्ये प्रभुपाद म्हणतात विदाउट टचिंग द स्पिरिट ऑफ भगवद्गीता. म्हणून हे भगवद्गीतेचा मूळ आशय हा भगवद्गीतेतच सांगितलेला आहे. तर हा जो दृष्टिकोन आहे, भाव आहे, तो काय आहे भगवद्गीतेचा प्रस्तुत होण्याचा? तो आहे भजनाचा भाव. भजन भ ज आणि न. प्रभुपाद आपला दृष्टिकोन, आपला भाव किंवा आपली वृत्ती कशी असावी जेव्हा आपण भगवद्गीतेला प्रस्तुत होत आहोत, तर सर्वात पहिला काय भाव आहे आपला? तो भक्तिभावाने. जसं अर्जुनाने भक्तिभावाने भगवद्गीता ग्रहण केली, आपणही अर्जुनाच्या पावलावर पाऊल ठेवून भक्तिभावाने भगवद्गीतेकडे प्रस्तुत व्हायला पाहिजे. ही सर्वात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे ती आहे जिज्ञासू वृत्ती. की आपल्याला जिज्ञासा असली पाहिजे की बा या जगामध्ये मला जे नाही पाहिजे ते काय येतं, म्हणजे मला दुःख नको ते माझ्याकडे काय येतं. अथातो ब्रह्म जिज्ञासा. ही जिज्ञासू वृत्ती ही फार महत्वाची आहे. ही एक भूक आहे, भूक. तुम्हाला भूक लागली नसेल आणि खूप चांगलं कोणीतरी बनवून दिलं तरी तुम्ही खाल, पण त्याचा काय आनंद नाही आहे. तर जिज्ञासू वृत्ती ही एक भूक आहे, ही पण एक खूप महत्वाची आहे. आणि तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट ती आहे विनीत भाव किंवा नम्रता. की आपण गुरु साधू शास्त्रामधून किंवा शिक्षकांकडून ती नम्र भावाने स्वीकार केली पाहिजे, विनीत भावाने. आणि आपण जे काय सांगितलं जात आहे ते स्वीकार करण्याचा प्रयत्न करायचा. आणि नम्र भाव म्हणजे काय? जेव्हा आपण श्रवण करत आहोत तेव्हा आपण आपल्या मनाची जे बोलणं चालू असतं त्याला थोडं बाजूला ठेवलं पाहिजे. मी काय बोललोय त्याचं ग्रहण करायचा विचार केला. तर अशा ह्या 3 भाव प्रभुपादजी सांगतात पुढे. तर त्याच सुरुवातीला मी सांगितलं. बघ, त्या भगवद्गीता ही त्याच्या प्रवक्त्याने सांगितलेल्या आदेशानुसार केली पाहिजे. म्हणजे काय? त्याचे प्रवक्ते कृष्ण आहेत आणि कृष्ण काय सांगतात हे मी आधीच कोट केलं होतं खाली जे श्लोक. ही परंपरा नष्ट झाली म्हणून हे अर्जुन स एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातन भक्तोसी मे सखाचेती रहस्यम ही एतदुत्तम. हे अर्जुन, मी तुला चयन केलेलं आहे ही भगवद्गीतेचं ज्ञान पुन्हा करण्यासाठी, कारण परंपरा नष्ट झालेली आहे. तू भक्त आहेस आणि तू माझा मित्र आहेस, म्हणून मी तुला हे रहस्य प्रकट करू शकतो. म्हणून जशी सांगितली तशी आपण स्वीकार केली पाहिजे. आणि आपण भगवान कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहे असे जाणले पाहिजे. आणि हे भक्तांसाठीच आहे. अर्जुनाला जे सांगतायत 4.3 मध्ये, हा भगवद्गीता ग्रंथ विशेष करून भक्तासाठी आहे. तर अध्यात्मवादीचे 3 प्रकार असतात, मी तुम्हाला सांगितलंय की कसं. काही कर्मी, ज्ञानी, योगी आणि भक्त. तर कर्म जो आहे ते कर्मयोग पुढे ज्ञानामध्ये परिणित होतो, म्हणून त्यांचं नाव इथे नाही. तर हे अध्यात्मवादी आहेत, निर्विशेषवादी, ध्यानयोगी आणि भक्त. पण त्याच्यामधले भक्तांनाच पूर्ण समजण्यासाठी आहे. म्हणून ज्या व्यक्तीकडे अर्जुनासारखे गुण आहेत तीच व्यक्ती भगवद्गीता उत्तम प्रकारे जाणू शकते. म्हणजे त्यांनी भगवद्गीताशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करणाऱ्या भक्ताप्रमाणे असले पाहिजे. त्याची इच्छा असली पाहिजे की बा माझा संपर्क आणि संबंध प्रस्थापित व्हावा. ज्यावेळी एखादा भगवंताचा भक्त होतो त्यावेळी त्याच्या भगवंताबरोबर साक्षात संबंध प्रस्थापित होतो. हा एक गहन विषय आहे. तर हा काय विषय आहे? हा रसाचा विषय आहे. प्रभुपाद आपल्याला गोलोक वृंदावनमध्ये घेऊन जाऊ इच्छितात महाप्रभूंचा. तर 5 रसांमध्ये भगवंताशी आदान प्रदान होऊ शकते. ते डायरेक्ट सांगतायत उपोद्घातामध्ये. ते आपल्याला काय पाहिजे, हे आपलं ध्येय काय आहे. की एखादा निष्क्रिय अवस्थेमध्ये भक्त असू शकतो, ते आहे शांत रस. एखादा सक्रिय अवस्थेमध्ये भक्त असतो, तो आहे दास्यरस. एखादा मित्रत्वाने असतो, तो आहे सख्यरस. एखादा माता पिता आणि नात्याने भक्त, यशोदानंद महाराज, तो झाला
वात्सल्य रस, किंवा एखादा माधुर्य भावात, किंवा तो प्रेमी प्रेमिकात, तो झाला मार्ग. तर हे वेगवेगळे भगवंताशी संबंध आहेत. हे प्रभुपाद पुढे आपल्याला सांगत असतात. तर हे झाल्यानंतर हे जे रस आहेत हे आपण विस्मरण झालेलं आहे. कोट्यावधी जीवांपैकी प्रत्येक जीवाचा भगवंताबरोबर विशिष्ट संबंध आहे, त्याला स्वरूप म्हणतात. आणि अर्जुन हा त्याच्यात अर्जुन कोण होता? भगवंताचा सखा. त्या सखामुळे प्रभुपादांनी हे वेगळे 5 रस सांगितले. तर जशी अर्जुनाने भगवद्गीतेला स्वीकार केलं, ते 10व्या अध्यायाचे श्लोक कोट करतात की तुम्ही जे सगळं म्हणतात ते मी पूर्णपणे सत्य मानतो. सर्वमेतदृतं मन्ये यन्मा वदसी केशव. तुम्ही जे काय मला सांगतात ते मी अत्यंत ग्रहण करतो. म्हणूनच आपण कसं केलं पाहिजे की भगवंताचे व्यक्तित्व समज. अर्जुन काय म्हणतो? तुम्ही सांगितलेले सर्व सत्य आहे, मी मान्य करतो. अर्जुन असेही सांगतो, ऍक्च्युली हे पुढे सांगतो की तुमचं व्यक्तिमत्व समजणं अत्यंत कठीण आहे, मोठ्या मोठ्या देवतांना सुद्धा जाणू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की मानवापेक्षा श्रेष्ठ व्यक्तींना सुद्धा भगवंतांना जाणू शकत नाही. तर मनुष्य भक्त झाल्याशिवाय भगवान श्रीकृष्णांना कसं जाणू शकतो? आणि मानवापेक्षा देवी देवता, भगवंत स्वतः सांगतात, नमे विदुः सुरगणः प्रभवंच महर्षय. या जगामध्ये सर्वात अवघड गोष्ट का असेल तर ते आहे भगवान श्रीकृष्णांना समजणं. तेच सांगितलं, ते ऋषीमुनी किंवा देवी देवतांना पण माहित नाही, तर मग भक्त झाल्याशिवाय कसं कळू शकेल? यासाठी भक्तिभावाने स्वीकारली पाहिजे. आणि मग इथे ते भजनाचा भाव मी तुम्हाला म्हटलं तसं नम्रताने, आणि पुढे आता ते जिज्ञासू वृत्तीचं वर्णन करते. तर सर्वात पहिले आपल्याला जर का काही संशय असेल तर प्रभुपाद काय म्हणतात की भगवद्गीताच्या अथवा अर्जुनाच्या म्हणण्याप्रमाणे जो भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांनी तात्विक दृष्ट्या तरी मानलं पाहिजे की भाई कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, ह्याचा स्वीकार केला पाहिजे तात्विक दृष्ट्या. अशा नम्र भावनेने आपण भगवद्गीता जाणू शकतो. जोपर्यंत एखादा नम्र भावना भगवद्गीता वाचत नाही तोपर्यंत तो भगवद्गीता जाणू शकत नाही. कारण भगवद्गीता हे महान रहस्य आहे, आणि हे आपल्या बुद्धीद्वारे, आपल्या कुशलतेद्वारे किंवा आपल्या खूप सगळं अध्ययनद्वारे नाही जाणता येणार. व्यवस्थित भाव असला पाहिजे, ह्या भजनाचा भाव, भक्तिभाव, जिज्ञासू वृत्ती आणि नम्रता. तर जिज्ञासू वृत्तीबद्दल प्रभुपाद पुढे सांगत आहे की हे अज्ञानमय भौतिक अस्तित्वातून मानव जीवनाचा उद्धार करणे हा उद्देश आहे आपला स्वतःच. प्रत्येक जण या जगतामध्ये चिंताग्रस्त आहे. तुम्ही कोणालाही विचारा हाऊ आर यू, ते म्हणतील फाईन, पण काय आतमध्ये सगळं आहे. व्हॉट्सअपवरचा फोटो खूप मोठी 32 दाताचे हे दाखवतील, पण खरंच जीवनामध्ये काय अनुभव आहे? तर चिंताग्रस्त आहे, वेगवेगळ्या प्रकारची चिंता. पण काय कारण आहे? आपण असत वातावरणात आहे. फक्त अर्जुन नाही, आपल्यापैकी प्रत्येक जण हा भौतिक जीवनामध्ये चिंताग्रस्त आहे, आपलं अस्तित्व म्हणून असत वातावरणात आहे. खरे तर आपण असत वातावरणाने घाबरण्याचे काही कारण नाही, कारण आपण आत्मा आहोत ना, आपलं शाश्वत आहे. पण दुःख भोगणाऱ्या अनेक मनुष्य प्राण्यांपैकी जो खऱ्या अर्थाने आपल्याला स्वरूपाविषयी म्हणजे आपण कोण आहोत, आपल्याला अशा विचित्र परिस्थितीमध्ये का ठेवण्यात आला आहे इत्यादी गोष्टींबद्दल जिज्ञासू असणे फारच थोडे जण आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जिज्ञासू वृत्ती, आपण दुःख का भोगतो या संबंधी आपली जिज्ञासा जर का जागृत झाली नाही तर त्याचा फायदा नाही. त्याचप्रमाणे आपल्याला दुःख नको असून सर्व दुःखापासून सुटका करून घेण्याची आपली इच्छा आहे, हे सत्य जर का मनुष्याला उमजले नाही तर त्या मनुष्याला मनुष्य म्हणू शकत. कारण अथातो ब्रह्म जिज्ञासा हे सर्वात पहिलं हे वेदांत सूत्र आहे. किंवा मनुष्य जीवनामध्ये आपण जिज्ञासा केली, या प्रकारची जिज्ञासा एखाद्या मनामध्ये उत्पन्न झाल्यावरच खऱ्या अर्थाने मानवतेचा आरंभ होतो. म्हणून हे जिज्ञासा फार महत्वाची आहे. आणि ती जिज्ञासा असं नाही की 1 वर्ष 2 वर्ष आयुष्य जिज्ञासा अजून अजून
खोल जाऊ शकते. गीता, भागवत, चेतन चरितामृत या जिज्ञासेमुळेच आपलं मन भगवंतामध्ये लागू शकतं. म्हणून हे फार महत्वाचं आहे. जोपर्यंत मनुष्याला परब्रह्माची स्थिती जाणण्याची जिज्ञासा नसते तोपर्यंत त्याची सर्व कार्ये निष्फळ समजली पाहिजे. त्याच्यामुळे जिज्ञासू वृत्ती ही महत्वाची आहे. असा हे प्रभुपाद आतापर्यंत काय सांगितलं तुम्ही की भगवद्गीतेला प्रस्तुत कसं व्हायचं आहे, तसं आपण भक्तिभाव, जिज्ञासा आणि नम्रता या 3 गोष्टींनी प्रस्तुत होणं महत्वाचं आहे. याच्या पुढे तुम्ही बघाल तर प्रभुपाद आपल्याला संबंध, अभिधेय आणि प्रयोजन याच्याबद्दल प्रभुपाद सांगायला सुरुवात करते. तर भगवद्गीतेमध्ये 5 विषय वस्तू आहे. तर मी ऑलरेडी तुम्हाला हे दाखवलं. हरे कृष्ण बोलतंय का म्हणून तुम्हाला ऑलरेडी ती स्लाइड मी दाखवली, बरोबर की. कसे भगवद्गीतामध्ये काय आहे, 5 गोष्टीचं वर्णन आहे. कुठल्या 5 गोष्टी तेच प्रभुपाद पुढे सांगत आहे. भगवद्गीतेचा विषय म्हणजे 5 मूलभूत तत्वाचे ज्ञान. हे कुठलं आहे? ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. तर त्याचं प्रभुपाद वर्णन करतात. तर सर्वात पहिले प्रभुपाद वर्णन करत आहे, बघा इथे सांगतात. सर्वप्रथम परमेश्वराबद्दलच्या ज्ञानाचे, नंतर जीवात्म्याला स्वरूप स्थितीबद्दलच्या ज्ञानाचे विवेचन केले. जो सर्वांचे नियंत्रण करतो तो परमेश्वर होय, जे नियंत्रित असतात ते जीवात्मा, जीव आणि परमेश्वर किंवा जीव आणि जगदीश. त्याच्यानंतर म्हणजे हा आता पहिला विषय वस्तू चाललेला. तर भगवद्गीतेमध्ये 5 गोष्टी कुठल्या सांगितल्या मी तुम्हाला, या बघ. ईश्वर म्हणजे जगदीश, जीव म्हणजे जीव आपण सगळे, ईश्वर, जीव. प्रकृती म्हणजे जगत, काळ म्हणजे जे जगदीश जगताला नियंत्रण करतात ते आहे काळ, पण आपण समजतो की मी नियंत्रण करून मी भोग करतो. जीव आणि जगते आहे कर्म. तर ह्या गोष्टींचं समज हे भगवद्गीता आहे. आणि त्याचं ध्येय काय आहे की या गोष्टींपासून आपण निरासक्त व्हावं. ह्याच्यामधला जे आपला अनुभव आहे तो नाश्वर आहे, तो जाऊन आपल्याला शाश्वत अनुभव व्हावा, या वेगवेगळ्या योग पद्धतीचं वर्णन आहे भगवद्गीता. तर हेच प्रभुपाद इथे सांगत आहे की कसं हे अविद्येमुळे आपल्याला अपूर्ण ज्ञानामुळे अपूर्णतेचा अनुभव होतो. तर ईशोपनिषदामध्ये वाक्य कोणाला आठवतं का हे अपूर्ण ज्ञानाचं, अपूर्ण अनुभवाचं? कोणी सांगू शकतं? खूप सुंदर वाक्य आहे. आणि तुम्ही आत्ताच ईशोपनिषदाचं अध्ययन आणि श्रवण केलं तर कोणाला सांगता येईल का हे वाक्य? राघवेंद्र कृष्ण तुम्हाला सांगायची इच्छा आहे? ठीक. कोणाची? हे खूप सुंदर वाक्य आहे, खूप महत्वाचं वाक्य. आपल्याला या जगतामध्ये काही कमी आहे असं वाटतं. त्याचं कारण काय आहे ते प्रभुपाद सांगतो. मी इंग्लिशमध्ये पहिले सांगतो की ऑल फॉर्म्स ऑफ इनकम्प्लीटनेस आर एक्सपिरियन्स्ड बिकॉज ऑफ इनकम्प्लीट अंडरस्टँडिंग ऑफ कम्प्लीट होल. सर्व प्रकारचं जे इनकम्प्लीटनेस म्हणजे काय, अपूर्णता आपल्याला अनुभवते या जगामध्ये. कारण भगवंताने हे जग पण पूर्ण बनवलंय. पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पण आपल्याला वाटतं काहीतरी कमी आहे, मी माझं डोकं लावून काहीतरी ते पूर्ण करतो. हे सर्व प्रकारच्या अपूर्णताचा अनुभव काय येतो? कारण इनकम्प्लीट अंडरस्टँडिंग ऑफ कम्प्लीट होल. आपण पूर्ण भगवंताला किंवा पूर्ण परमसत्याचं जाणेमध्ये पूर्णता नसल्यामुळे किंवा जाणेमध्ये अपूर्णता असल्यामुळे बाकी सगळ्या अपूर्णताचा आपल्याला अनुभव होतो. या जगातल्या सगळ्या अपूर्णतेचा अनुभव संपूर्ण सत्याच्या अपूर्ण ज्ञानामुळे होतो, असं ते वाक्य आहे ईशोपनिषद म्हणून. हे तुम्ही चर्चा केली असणार आहे.
हं? त्याच्यामुळे तुम्ही पुढे चर्चा केली असेल की कसं आपण आपला कोटा त्याचा आपण अनुभव घेतला पाहिजे, दुसऱ्यावर हे नाही केलं पाहिजे, बरोबर की? तर जग पूर्ण असं हे प्रभुपादजी ह्या 5 गोष्टी आहेत. तर पुढचे जे भगवद्गीतेचा भाग आहे त्याच्यामध्ये ह्या 5 विषय वस्तूंचं थोडं विस्तारमध्ये वर्णन आहे. त्याच्या आता आपण त्या पूर्ण डिटेलमध्ये तर आपण जाणार नाही आहोत, कारण पुढे आपण त्याची चर्चा करणार आहोत. जसं एका छोट्या मुलाला वाटतं की अरे कोण नियंत्रण करतं या जगामध्ये, कोणी नाही, मीच नियंत्रण करतो. तो समजा एअरपोर्टला जातो तर तो त्याला वाटतं की दरवाजा ऑटोमॅटिक खुलला मी जवळ जाताना, म्हणजे त्याच्या मागे काहीच नाही आहे, पण त्याला माहित नाही की कॅमेरा आहे, तो कॅमेरा बघतो, तो नियंत्रण करून दरवाजा खोलतो. हे उदाहरण प्रभुपाद देतात की हे जग सुद्धा पूर्णपणे भगवंताच्या नियंत्रणामध्ये आहे. म्हणून तर ईश्वर, ईश्वर या शब्दाचा अर्थ काय आहे की ते सगळ्याचं नियंत्रणमध्ये आहेत, परम नियंत्रक. हे पहिले आपल्याला समजलं पाहिजे. तर तेच आपल्या समोर प्रभुपादजी इथे लिहितात. अशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये ईश्वर किंवा परम नियंत्रक आणि नियंत्रित जीवात्मा याच्याबरोबर विवेचन, त्याचबरोबर प्रकृती, जड प्रकृती म्हणजे जगत, आणि काळ, अखिल ब्रह्मांड किंवा सृष्टीची काल मर्यादा, आणि कर्म याचेही विवेचन आहे. तर या 5 विषय वस्तू आहेत. त्याचं पूर्णपणे ते थोडं थोडं वर्णन करत आहेत पुढे. या 5 विषय वस्तू काय आहेत, कुठल्या विषय वस्तू नश्वर आहेत. तर याच्यामध्ये ईश्वर, ईश्वर, जीव, प्रकृती आणि काळ हे कायम प्रमाणे काय आहेत ते नश्वर नाही, ते कायम असतात. म्हणजे कर्म जे आहे ते बदलत असते, बरोबर. तेच प्रभुपाद पुढे सांगतात या उपोद्घातामध्ये. आणि हे भौतिक जगत आहे ते ब्रह्मसत्य जगत मिथ्या असं नाही. म्हणून हे मी तुम्हाला सांगितलं आता उदाहरण, हे ईश्वर नियंत्रणात आहेत, मी काय करत. आता मग प्रकृती म्हणजे काय, प्रकृती पुढे सांगतात. प्रकृती कशी 3 गुणाद्वारे प्रकृतीवर नियंत्रण करतात भगवंत. 3 गुणाच्या पलीकडे काय आहे, काळ हे शाश्वत तत्व आहे. तर हे मी तुम्हाला इथे दाखवत होतो, बरोबर. या सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 गुणांची युक्त अशी ही भौतिक प्रकृती आहे. पण हे 3 गुणाला चालवतं कोण, तो आहे काळ. गुणाच्या पलीकडे काळ हे शाश्वत तत्व आहे, आणि पृथ्वीचे जे गुण व शाश्वत काळ यांच्या संयोगाने काळाच्या नियंत्रण व देखरेखीखाली जे कार्य चालतं त्याला कर्म म्हणतात. आणि हे अनादी आहे. नंतर ईश्वर कोण आहे, या सगळ्यांच्या पलीकडे आहे. तर या सगळ्याचं विस्तृत वर्णन आहे भगवद्गीतेमध्ये. तर या 5 तत्वापैकी जीव, प्रकृती आणि काळ हे शाश्वत आहे. प्रकृतीचे प्राकट्य तात्पुरते असले तरी ती खोटी नाही, हे स्पष्टपणे प्रभुपाद सांगतात. तर याचं मी तुम्हाला ऑलरेडी वर्णन केलेलं आहे. मग पुढे तर हे सगळं काय आहे, संबंध ज्ञान. तर हे संबंध, अभिधेय आणि प्रयोजन याच्याबद्दल एक उपमा दिल्यानंतर मी बाकीचं एकोद्घात सांगेन, आणि मग त्याच्यानंतर कोणाचे काही विचार, टीका टिप्पणी किंवा काही संदेह किंवा प्रश्न असतील तर विचार करू शकतो. हे चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा आपलं प्रकाशानंद सरस्वती म्हणा किंवा सार्वभौम भट्टाचार्य यांना जेव्हा सांगितलं की पूर्ण वेदांमध्ये फक्त 3 गोष्टी सांगितल्या, काय आहेत त्या, संबंध, अभिधेय आणि प्रयोग. तर या 3 गोष्टी आपल्याला ग्रहण करायला पाहिजे. त्या 3 गोष्टी काय आहेत, सोप्या भाषेत सांगायचं झालं की आता तुम्हाला समजा मंदिरात सेवा करण्यासाठी जायचं आहे. तुम्हाला तर रस्ता माहिती आहे, पण समजा तुम्ही मोबाईलमध्ये घरी बसून जर का तुम्ही गुगल मॅप उघडला आणि जर का तिथे तुम्ही टाकलं इस्कॉन येवला केंद्र किंवा काय गौरनिताय केंद्र मंदिर, आणि तुम्ही कुठे आहात ते सांगितलं, आणि त्याला सांगितलं की बा किती वेळ लागेल, डायरेक्शन मागितलं,
तर तो तुम्हाला घर बसल्या तुम्हाला तो काय दाखवेल, किती वेळ लागेल, कुठल्या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता, बरोबर की. तर हे तुम्ही घरी बसून जे ज्ञान मिळवता आहात, तुम्ही अजून प्रवासाला सुरुवात केलीच नाही, त्या सगळ्या ज्ञानाला संबंध ज्ञान म्हणतात. मी आत्ता कुठे आहे, किती रस्ते आहेत जाण्यासाठी, कुठल्या रस्त्यावर ट्रॅफिक आहे, कुठल्या रस्त्यावर कमी ट्रॅफिक आहे, आणि तिकडे पोचल्यानंतर मला काय अनुभव मिळणार. आजकाल तुम्हाला तेही बघायला मिळतं ना बऱ्याच वेळा. ऑनलाईन दर्शन पण होतं की नाही, फोटो पण मिळतो आपल्याला, किंवा मी जर का पोचलो तर तिथे मला काय दिसेल, काय बघायला मिळेल, त्याचंही आपल्याला घर बसल्या आपल्याला एक दर्शन मिळू शकतं. तर ते घरी बसून जाणणं म्हणजे संबंध घ्या. आपण अजून गाडी काढली नाही किंवा रिक्षा पकडली नाही किंवा बस पकडली, पण आपण आता घरीच बसलोय, गुगल मॅपवर टाकलं, पण तुम्हाला घरी बसून कळतं की बा ह्या रस्त्याने गेलो तर एवढा वेळ लागेल, ह्या रस्त्याने गेलो तर एवढा वेळ लागेल, इथे हा ट्रॅफिक आहे इथे. तर हे आहे संबंध घ्या. पण जेव्हा तुम्ही सायकल, गाडी किंवा बसमध्ये बसा, तेव्हा तुम्ही जे करता आहे त्याला म्हणतात अभिधेय. ते करताना समजा मध्ये काही ऍक्सिडेंट झाला असेल तर तुम्हाला दुसरा रस्ता घेऊन जावा लागेल, बरोबर की नाही. तर ते अभिधेय करताना त्याला म्हणतात अभिधेय. जेव्हा आपण क्रियाशील असतो, जेव्हा संबंध ज्ञान ग्रहण करून आपण आपला प्रवास चालू करतो, आणि प्रयोजन म्हणजे काय, आपण कुठे पोहोचणार आहे. तर ह्याचाच आपल्या जीवनातला अर्थ काय की संबंध ज्ञान म्हणजे ह्या 5 गोष्टीचं व्यवस्थित समज. ईश्वर किंवा जीव, जगत, जगदीश, काल, कर्म. आणि आपलं ध्येय काय आहे, गोलोक वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णाची प्रेमाने सेवा करणे. आणि त्याच्यासाठी रस्ते काय आहेत, शुद्ध भक्ती एक आहे, आणि बाकी मिश्र भक्तीवाले वेगळे रस्ते आहेत, किंवा कर्मयोग वगैरे आहे. हे सगळे वेगळे रस्ते तिच्यामध्ये दिलेले आहेत. तर हे जेव्हा आत्ता आपण या कक्षेमध्ये किंवा तुम्ही जेव्हा वाचन करणार आहात, अध्ययन, ते जे समजता त्याला म्हणतात संबंध घ्या. आणि जेव्हा तुम्ही वास्तविक रूपमध्ये तुम्ही आता भोग बनवायला जाता, किंवा ड्रेसिंग करायला जाता, किंवा आरती करायला जाता, किंवा काही फेस्टिवलची सेवा असेल, प्रसाद घ्यायला किंवा प्रसाद सर्विंग करायला किंवा साफसफाई करायला, हे सगळं करता ते आहे अभिधेय. ते करताना तुम्ही संबंध ज्ञानाचा आश्रय घेता, आणि ते करताना तुम्हाला आपण पुढे पुढे जातो. जसे भक्तीमध्ये वेगळे स्तर आहेत, आदव, श्रद्धा, साधू संग, भजन क्रिया, अनाथ निवृत्त, हे याचं वर्णन आहे 9 स्तरांचं. तर तो आपला रस्ता आहे. तर हे अभिधेय, संबंध, अभिधेय, प्रयोजन. तर संबंध म्हणजे हे सगळं जाणणं, 5 गोष्टी आणि आपला रस्ता. इथे बसून सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे की कुठल्या रस्त्याने आपल्याला जायचं, कुठल्या रस्त्याला काय आहे, आणि प्रयोजनामध्ये आपल्याला काय अनुभव होईल हे सुद्धा भगवंत सांगतात, बरोबर की नाही. तर ते समजणं हे सगळं संबंध ज्ञानामध्ये आलेलं आहे. तर प्रभुपाद आता संबंधाचंच वर्णन करतात, मग पुढे प्रयोजनाचं वर्णन करतात. सनातन धाम आणि सनातन जीव, हे सनातन धामामध्ये सनातन भगवंताच्या सनातन सेवेमध्ये नियुक्त असतात. हे आपलं प्रयोजन आहे. आणि सर्वात शेवटी उपोद्घातामध्ये ते अभिधेयाबद्दल सांगतात की यम यम व्यापी स्मरणम भावम, की कसं आपण आपल्या जीवनाचं ध्येय, प्रभुपाद काय म्हणतात की जेव्हा आपण मरताना भगवंताचं स्मरण करू प्रेमाने, तेव्हा आपण भगवंताचं. पण मरताना करायचं असेल तर आपल्याला पूर्ण जीवनभर करावं लागेल. हे करायचं आहे भक्तिमय सेवेने. तर ते करण्यासाठी काय भाव असला पाहिजे, हे सगळं प्रभुपादजी उपोद्घातामध्ये सर्वात शेवटी हे सांगतात अभिधेयाबद्दल. कारण काय, आपल्याला संबंध समजायचा प्रयत्न केला पाहिजे, आणि प्रयोजनामध्ये आपली उत्सुकता निर्माण झाली पाहिजे, आकर्षण निर्माण झालं पाहिजे. तर आपण अभिधेय चांगलं करू, शुद्धतेने करू, तीव्रतेने करू. त्याच्यामुळे ह्याच उरलेलं जे उपोद्घात आहे त्याच्यामध्ये प्राय ह्याच वर्णन केलेलं आहे, जे मी तुम्हाला अत्यंत आत्ता संक्षेप रूपात सांगितलं. त्याच्या काही महत्वाच्या गोष्टी मी
तुम्हाला व्यक्त करू शकतो इथे. तर आता आपण हे 5 गोष्टी वगैरेचं चर्चा केलं. ईश्वराचे स्वरूप परम चैतन्यमय आहे, जीव सुद्धा ईश्वराचे अंश आहेत इत्यादी. श्रेष्ठत्व कोणाचं हे सगळं संबंध ज्ञान. तर याचं तुम्ही वैयक्तिक रूपात तुम्ही अध्ययन करा. तर जीव आणि ईश्वरामध्ये साम्य आहे, पण साम्य आणि वेगळं पण आहे. कारण आपण कर्म ठेवा, इथे कर्माबद्दल सांगू. जीवात्मा जेव्हा सत्वगुणामध्ये स्थिर होतो किंवा स्थिर वृत्तीने स्वतः कोणत्या प्रकारचे कर्म करावे हे जाणतो, तो कर्मामध्ये बदल घडवू शकतो आणि खरोखरच अशा रीतीने आपले पूर्व कर्म बदलू शकतो. यावरून सिद्ध होते की कर्म हे शाश्वत नाही. म्हणून आम्ही म्हटले आहे की ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म या 5 तत्वापैकी 4 तत्वे शाश्वत आहेत, परंतु कर्म मात्र अशाश्वत आहे. तर असं प्रभुपाद पूर्ण हे संबंध ज्ञानाबद्दल सांगतायत की आपलं शुद्ध चेतना भगवंताच्या सेवेमध्ये लागायची आहे. ही आपली इच्छा पाहिजे आणि त्याच्यामध्ये अहंकार येत असतो. त्या अहंकाराचं वर्णन आहे पुढे. आणि मुक्ती म्हणजे काय हे आपलं ध्येय, तर मुक्तीचं वर्णन करतात. चेतना म्हणजे काय इत्यादी सगळं. पुढे प्रभुपाद की हे परम सत्य म्हणजे काय हे सांग. तर पुढे ते भाग मला सांगायचे. परम सत्य म्हणजे काय, म्हणजे इंग्लिश मुक्तीची परिभाषा देतात. मुक्ती हिन्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थित. आणि पुढे ते चेतना म्हणजे काय हे सगळं सांगतात. त्याच्या पुढे गेल्यानंतर भगवंताच्या वेगळ्या शक्ती आहेत हे सगळं सगळं सांगत सांगत तर पुढे आता हे सगळं संबंध ज्ञानाचं वर्णन आहे. संपूर्ण. आणि हे ज्ञान आपण ह्याच्यामध्ये केलं पाहिजे की परंपरेने स्वीकार केला पाहिजे, भगवंताकडून स्वीकार केला. का? कारण भगवंतामध्ये या 4 एक बद्ध जीवामध्ये या 4 काय असतात, दोष असतात, जे आपल्याला सगळं माहिती होतं. चुका करतो, भ्रमात असतो, फसवण्याची इच्छा बाळगून असतो आणि अपूर्ण इंद्रिय असते. त्याच्यामुळे आपण भगवद्गीतेला भगवंतांकडून आणि परंपरेमधून ग्रहण केलं पाहिजे. हा हे बघा, इथेच सुद्धा प्रभुपाद जे मी तुम्हाला आता सांगितलं ना, जे ईशोपनिषद मध्ये सांगितलेलं आहे ते इथेही सांगतात की आपल्याला जेव्हा पूर्ण समज नसतो त्याच्यामुळेच आपल्याला वाटतं. हे बघा, इथे हे बघा. सर्व प्रकारचे अपूर्णत्व अनुभव येण्याचे कारण म्हणजे परमपूर्णाबद्दलचे अपूर्ण ज्ञान. हेच त्यांनी मी हे तुम्हाला व्यक्त केलं. हे पण तिकडे ईशोपनिषद मध्ये पण आहे आणि इथे पण लिहिलं आहे. म्हणून परमपूर्णाबद्दलचे ज्ञान घेण्यासाठीच आपण हे सगळं समजण्याचा प्रयत्न करतो. म्हणून हे भगवद्गीता आहे. ह्याच्यानंतर प्रभुपाद प्रयोजनाबद्दल सांगतो की कसं आपण सनातन जीव आहोत, हे सनातन धामामध्ये सनातन भगवंताचे सनातन सेवेमध्ये लागलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण सनातन धर्माचं आचरण केलं पाहिजे. हे सगळं पुढे प्रभुपादची सांगत आहे या उपोद्घातावर. हे इथे आहे आपला भगवंताशी निकटचा संबंध आहे.
आणि आपण सर्व म्हणजे सनातन धाम, सनातन भगवान आणि सनातन जीव गुणात्मक दृष्ट्या एक असल्यामुळे भगवद्गीतेचा उद्देश हा आपले सनातन कार्य किंवा सनातन धर्म हे सर्व जीवांचे शाश्वत कार्य आहे, याची जागृती करून देणे आहे. आपण निरनिराळ्या प्रकारच्या तात्पुरत्या कार्यामध्ये गुंतलो आहोत, पण भगवंतांनी सांगितलेल्या कार्यांचा स्वीकार करतो तेव्हा या सर्व कार्यांची शुद्धीकरण होते. वास्तविक त्यालाच शुद्ध जीवन म्हटले जाते. तर हे प्रयोजनाचं सांगतात. आणि कसं प्रयोजन म्हणजे भगवंताचं धाम हे सनातन आहे, हे जगताचे पूर्ण भूत्वा भूत्वा प्रलीयते, हे जगताचं पुन्हा पुन्हा हे होत असतं, असं प्रभुपाद पूर्ण वर्णन करतात. आणि मग पुढे आपल्याला सांगतात या सनातन धामासाठी आपण म्हणजे काय केलं पाहिजे, ते आहे अभिधेय. त्याचं वर्णन या श्लोकापासून चालू होतं. निर्माण मोहाजित संग दोष आध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञे. हा श्लोक. तर इथे अभिधेयाचं वर्णन चालू होतं. हरे कृष्णा प्रभूजी, प्लीज स्क्रीन शेअर करा ना. हो, एक मिनिट. मध्ये केली का? मी आधी केली होती माझ्या हो, तसे. गेली मध्ये. माफ करा. तर मी तेच दाखवत होतो तुम्हाला की हे चालू होत. आणि दुसरी गोष्ट, जसं मी तुम्हाला म्हंटलो की प्रभुपाद नकद भासयते सूर्यो न शशांको न पावक, म्हणजे सनातन धामाचं वर्णन करतात. तर त्याच्याबद्दल आपलं सनातन धामामध्ये काय होतं, ते काय आहे, ते कशा आदान प्रदान होतं, याच्याबद्दल उत्सुकता निर्माण व्हायला पाहिजे, असं प्रभुपाद सांगतो. तरच आपण जातो ना. या जगातले कित्येक आता इन्क्लुडिंग माझी पण इच्छा तेव्हा तशी होती की बा अमेरिकेत जावं, विदेशात जावं आणि भोगविलास करावं. का? कारण त्याच्याबद्दल ऐकलं आहे, बघितलं आहे, विचार केला आहे, त्याच्यात उत्सुकता निर्माण होते आपली. कुठे जायचं असेल आपलं, जर का आपल्या भगवत धामात जायचं असेल तर त्याच्याबद्दलची आपली उत्सुकता निर्माण पाहिजे. प्रभुपाद म्हणतात की वन शुड बी कॅप्टिवेटेड बाय सच इन्फॉर्मेशन. म्हणजे आपण अशा जे भगवत धामाबद्दल, भगवंताच्या भक्तीबद्दल जेव्हा सांगतात त्याच्याशी आपलं मंत्रमुग्ध व्हायला पाहिजे. म्हणजे काय, आपण आपले कान आणि आपलं हृदय एकदम आकर्षित व्हायला पाहिजे त्याच्याशिवाय. तर ते पण सांगतात प्रयोजनामध्ये. आणि मग ते येतात अभिधेयाकडे. आणि अभिधेयामधलं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की ह्या अहंकार नसणे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण काय, हे पदम अव्ययम तत् म्हणजे काय, हे सनातन धाम ते कधी प्राप्त होणार, जेव्हा निर्माण मोहा जितसंग दोष इत्यादी हे सगळं होणार. तर हे प्रभुपाद इथे सांगतात. पदम अव्ययम किंवा शाश्वत जगताची प्राप्ती फक्त जो निर्माण मोह असू शकतो तोच करू शकतो. म्हणजे त्याला दोन गोष्टी नाहीयेत, मोह नाहीये आणि मान नाही. याचा अर्थ काय, आपल्याला सर्वजण विविध उपाधींच्या मागे लागले. कोणाला साहेब बनायचे, कोणाला मालक बनायचे, कोणाला अध्यक्ष, कोणाला श्रीमंत, कोणाला राजा, कोणाला काय बनायची इच्छा. जोपर्यंत आपण या उपाधींवर आसक्त असतो तोपर्यंत या शरीरावर आसक्त. म्हणून उपाधीमुळे सगळ्या व्याधी आणि आधी येतात. तर हे प्रभुपाद याचं वर्णन करतात. हे आहे अभिधेय. जिथपर्यंत आपण हे भौतिक प्रकृतीवर, उपाधी म्हणजे काय, उपाधी आणि आसक्ती आपल्यातील काम वासना आणि भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या इच्छेमुळे असते. तर ही उपाधीचा मेन प्रॉब्लेम हा आहे, काम वासना आणि भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व. खरे प्रभू कोण आहेत, भगवानचे, पण आपल्याला गाजवायची इच्छा असते म्हणून ही उपाधी आपल्याला त्रास. जोपर्यंत आपण भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याच्या इच्छेचा त्याग करत नाही तोपर्यंत सनातन धाममध्ये प्रवेश करू शकत नाही. सनातन धाम काय आहे ते सांगितलेलं आहे. आणि मग मी जसं सांगितलं की तिथं जायचं असेल तर आपल्याला मारताना भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. मग आपण काय केलं पाहिजे, आपण पूर्ण जीवनभर त्याचा अभ्यास केला असं प्रभुपाद सांगतात. आणि ते कसं केलं पाहिजे,
आपली तयारी आहे, आपली मरणाची तयारी हे पूर्ण आपलं जीवन आहे. त्याच्यामुळे आपण तयारी केली पाहिजे. ती कशी केली पाहिजे, कशी भगवंताच्या शब्दांवर आपले विश्वास असले पाहिजे, हे सगळ्याचं वर्णन इथे आहे. की तुम्ही जे सांगत आहात तो पूर्ण मला विश्वास आहे, हे आपण भगवद्गीतेमधून आपल्याला हे व्हायला पाहिजे. आपला संशय नाही ठेवला पाहिजे. जो कोणी मृत्यू समय परमात्मा किंवा भगवान म्हणून माझे चिंतन करतो तो नक्कीच अध्यात्म जीवनात प्रवेश करतो. याच्यात कोणी संशय ठेवू नये. त्याबद्दल अविश्वास करण्याची प्रश्नच उद्भवत. तर जसं मी तुम्हाला म्हणत होतो की जिज्ञासू वृत्ती म्हणजे काय, की आपला काही संशय असेल तर तो स्पष्ट केला पाहिजे. तर तेही महत्वाचं आहे. पुढे यम यम ऑफिस स्मरण भाव इत्यादी हे सगळं रूपात सांगतात. आणि मग काय करायचं किंवा आपल्याला वारंवार करणं हे तर शक्य नाही. आपण सगळं सोडून आपलं घर गृहस्थी अभ्यास किंवा जे काय आपली कार्य आहे ते सोडून आपण दिवसभर भगवंताचं करणं हे शक्य आहे का प्रत्येकाला? नाही, पण शक्य आहे. पण मग प्रभुपाद याचा अंत करतात किंवा आपण जे कार्य करत आहोत ते कसं करायचं. तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धेच मयी अर्पित मनोबुद्धीर मामे वैश्य न संशय. म्हणजे काय, अर्जुनाला सुद्धा युद्ध करायला सांगितलं ना. असं नाही त्याला सांगितलं तू जाऊन जप कर, नाही. त्याला युद्ध त्याचं कर्तव्य पालन करता करता भगवंताचं स्मरण करायचं. हेच आपली परिस्थिती आहे. आपले दैनंदिन कर्तव्य पालन करता करता आपल्याला भगवंताची सेवा करायची. ती करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल. मयी अर्पित मनोबुद्धी मामे वैश्यसी असंशय. आपली मन आणि बुद्धी भगवंताला अर्पण केलं. तर आपली मन आणि बुद्धी भगवंताला अर्पण कसं करू शकतो, त्याच्यासाठी आपल्याला हे सगळे ग्रंथ दिलेले आहे. रूपात सांगतात हे बा इथेच वरतीच दिलेला आहे की जीवांची विचारशक्ती अथवा भावना आध्यात्मिक जीव्य जगाकडे वळवण्यासाठी कृष्ण द्वैपायन व्यासाने विपुल वैदिक साहित्य दिले. तर हे सगळं साहित्य जे आहे गीता भागवत हे सगळं का दिलं आहे की आपले विचार या भौतिक विचारांमधून तिकडे जावे. तर ह्याच्यासाठीच भागवतम पण त्याच्यासाठीच लिहिलं आहे. मायामुग्ध जीवे नाही स्वतः कृष्ण ज्ञान जीवे कृपा केला कृष्ण भेद पुरा. तर आपल्याला म्हणूनच इथे काय सांगितलं आहे, या वैदिक शास्त्राचे चिंतन मनन आणि अध्ययन करण्यामध्येच आपलं मन गुंतवलं पाहिजे. ज्याप्रमाणे भौतिकतावादी लोक मनोरंजनासाठी किंवा विरंगुळ्यासाठी काय करतात, ते वर्तमानपत्र इत्यादी बघतात. त्याचप्रमाणे आपण आपलं मन व्यासदेवांनी दिलेल्या ग्रंथ साहित्यात वळवलं पाहिजे. असे केल्याने आपण अंतिम क्षणी स्मरण करू शकतो. हा भगवंताने सुचवलेला मार्ग आहे. त्याच्या यशाबद्दल खात्रीबद्दल भगवंत सांगतात, याच्यामध्ये काही शंका नाही. तर हे महत्वाचं आहे की वैदिक शास्त्राचं चिंतन मनन आणि अध्ययन म्हणजे काय, पहिले पठण अध्ययन मनन म्हणजे काय, त्याच्यावर विचार करणं. चिंतन म्हणजे आणखी जास्त मन हे करणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण बाह्य रूपाने सेवेमध्ये लागतो आणि ते चांगलं आहे, पण आपला आतमध्ये काय विचार आहे त्याच्यामुळे हे आपल्याला करायचं. असं प्रभुपाद अभिधेय आपल्याला सांगतात. आणि पुढे आपण कोणाचेही चिंतन आपण कधी करू शकतो, जेव्हा काही आपल्यामध्ये प्रेम सुरुवात झालेली आहे. तर त्या प्रेमाबद्दल प्रभुपाद सांगतात. आणि आपलं उपोद्घाताचा हे जो प्रेमाचा भाव आहे ते कसं शक्य आहे. नित्य स्मरण आपण कधी करू शकतो कोणाचं, जेव्हा आपल्याला प्रेम आहे. तर त्याचंच वर्णन शेवटी प्रभुपाद करतात की आपण वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतो. असं हे उपोद्घात शेवटी भक्तियोगी हा सर्वश्रेष्ठ आहे आणि भगवद्गीतेचे वेगळे वेगळे महत्वाचे श्लोक ते उद्धृत करून आणि शेवटी सर्वात शेवटी ते काय सांगतं किंवा हे गीतेचं जे महात्म्य आहे त्याचं वर्णन करतात, ज्याने आपण सुरुवात केली होती. इथेच हा श्लोक आहे आणि मग शेवटी ते परंपरेचं पूर्ण लिस्ट देते. असा हा उपोद्घात आहे. आणि
आपण पहिले अमुक किंवा याचं पण मनोगताचं पण चर्चा केली. तर आज हे दोन गोष्टी आहेत. अर्थात हे खूप मोठं होतं, तर मी संक्षेपात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही त्याला वाचू शकता. आणि आता आपण याला विश्राम देऊ. कोणाला काही प्रश्न असेल किंवा काही विचार व्यक्त करायचा असेल, टीका टिप्पणी असेल, तर तुम्ही हात वर करून विचार करू शकता किंवा व्यक्त करू शकता. जे काय आपण चर्चा केली आहे त्याच्याबद्दल काही तुम्हाला व्यक्त करायचं असेल, प्रश्न असेल, विचार असेल तर करू शकता. कोणाला अजून आपल्याकडे आहेत 2 मिनिटं. कोणाला काही व्यक्त करायचं, विचारायचं आहे का आज जी आपण चर्चा केली त्याच्याबद्दल? चालेल, मग आपण इथे विराम देऊया. एक शेवटची गोष्ट आहे ती सांगतो या उपद्घातामधलीच. आपल्याकडे थोडा वेळ आहे. ती प्रभुपाद सांगतायत श्रवण कीर्तनच्या वर्ग. वास्तविकपणे हेच वाचत आहे मी. वास्तविकपणे आपण आपल्या शरीराद्वारे कार्य करीत नसून मन आणि बुद्धीद्वारे करीत असतो. म्हणजे काय? म्हणून बुद्धी आणि मन जर का निरंतर भगवंताच्या चिंतनामध्ये संलग्न केले तर स्वाभाविकपणे इंद्रिय सुद्धा सेवेमध्ये संलग्न होतात. मयी अर्पित मनोबुद्धीचा अर्थ प्रभुपाद सांगतो. कारण आपलं जे शरीर आहे ते आपल्या मन आणि बुद्धीनीच चालतं ना. म्हणून वर करणी पाहिल्यास इंद्रियाची कार्य सारखीच दिसतात, पण त्यामागील भावना निराळ्या असतात. जसं मी तुम्हाला म्हंटल ना, 2 प्रकारचे लोक आहेत. कोणी शास्त्रीय श्रद्धेने करतात, कोणी लौकिक श्रद्धा. त्याचे विचार वेगळे असतात, भावना वेगळ्या असतात. मग आपल्याला हे गीता, भागवत किंवा ईशोपनिषद इत्यादी वाचून काय होणार? आपल्याला बुद्धी आणि मन आपलं भगवंतावर लागणार स्पष्टतेने आणि शुद्धतेने. मन आणि बुद्धीला भगवंताच्या चिंतनात कसे संलग्न करावे याबद्दल भगवद्गीता शिकवतात. तर हे भगवद्गीतेचं शिकवण आहे की मन आणि बुद्धी लावणं. बघा, आपलं शरीर लावणं थोडं सोपं आहे, बुद्धी लावणं थोडं अवघड आहे, मन लावणं सर्वात अवघड आहे. कारण आणि भगवंताला आपल्याला तेच पाहिजे. मन मना भव मद्भव, त्यांना आपलं मन पाहिजे. शरीर लावणं तर खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याच्याबद्दल भगवद्गीता आपल्याला काय शिकवते की मन आणि बुद्धीला कसं लावायचं. अशा प्रकारे संलग्न झाल्याने मनुष्य भगवत धामात प्रवेश करेल. जर मनाला कृष्णाच्या सेवेमध्ये मग्न केले तर सर्व इंद्रिय आपोआपच जातात मग्नामध्ये. श्रीकृष्णाच्या चिंतनात पूर्णपणे संलग्न होणे ही दिव्य कला आहे आणि हे भगवद्गीतेचं रहस्य आहे. तर रहस्य काय आहे आपल्या सगळ्याला प्राप्त करणे? तर पूर्णपणे भगवान श्रीकृष्णाच्या चिंतनाने संलग्न होणे. तर हे आहे, हे आपल्याला केलं पाहिजे. आणि ठेवा. जर एखाद्या पुढे 50 वर्ष इतके आयुष्य असेल तर त्याने असं अल्प समय पुरुषोत्तम भगवान यांचे चिंतन इत्यादी करण्यासाठी आवश्यक अभ्यास आणि त्याचा विकास करण्यामध्ये स्वतःला संलग्न केले पाहिजे. तर हे प्रभुपाद आपल्याला फार महत्वाचं सांगत आहे. आणि मग हे सांगतात प्रल्हाद महाराजांच्या प्रार्थना, आणि याचा आपण अभ्यास करायचा सगळ्यांनी. जे तुम्ही करत आहात, तुमच्या इच्छाही आहे. खूप खूप धन्यवाद. श्रीमद भगवद्गीता की जय. शिल प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. पुढच्या शुक्रवारी भेटूया, तेव्हा पहिला अध्यायाला सुरुवात. हरे हरे कृष्ण प्रभूजी. हा, तर बोला प्रभू. प्रभूजी एक रिक्वेस्ट आहे. शैलेश प्रभू आहे ना, लेफ्ट झाले, तर मीटिंग एंड करण्या अगोदर तुम्ही क्लाउड रेकॉर्डिंग जे आहे ना ती क्लोज करा फक्त, आणि मग एंड करू शकता. हा, ओके. स्टॉप रेकॉर्डिंग म्हणायचं ना? हा, क्लाउड रेकॉर्डिंग होत असेल ना? येस. हा हा, स्टॉप म्हणायचं. हो, ओके चालेल. ओके. धन्यवाद, करतो. हरे कृष्णा. हा, बोला प्रभू. नाही, काय नाही प्रभूजी, खूप सुंदर तुम्ही विवेचन करताय. त्याबद्दल तुमचे 3 वेळा प्रभूजी तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि हरिबोल करतो. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आशा करतो की काही तुम्हाला त्याचं काही ग्रहण
होऊन तुम्हाला काही फायदा हो. धन्यवाद. तर याच्यावर तुम्ही चांगलं चिंतन करा आणि काय तुमचे प्रश्न वगैरे असतील तर ते ग्रुपमध्ये मी आहेच आहे तिथे, तुम्ही व्यक्त करू शकता. चालेल चालेल. येस या चांगल्या अवसराचा लाभ घ्या. हरे हो कृष्ण. मीटिंग मी संपवतो. हरे कृष्ण.